आमचे 1-2 प्रश्न आहेत सर, पण आपण ते नंतर घेऊयात. आता आपण घेतले आजचा तरी क्लास चालतील. करू. आता घेतले तरी चालतील. प्रॉब्लेम नाही. बरं, विचारा सर. डॉक्टर साहेब तुम्ही विचारा ऑन करून माईक. तुम्ही जे नवमवंशाचं सांगितलं होतं ना, की जो लग्नाचा भाव आहे तो नवम स्थानात येतो असं म्हटले होते का तुम्ही? नवमवंशात नाही, नवमांशामध्ये पंचमात येतो तो. पंचमात येतो. पंचम. आणि तर ते डॉक्टर साहेबांना ती शंका होती, कारण बऱ्याच ठिकाणी त्यांनी बघितलं हा. की त्या कुंडल्यांमध्ये तो येत नव्हता. अच्छा. आणि दशांश कुंडलीचं पण तसंच मला जोशी मॅडमनी फोन केला होता एकदा. तर ते परिवृत्तीत्रय आहे का ते दशांशाचं? दशांश परिवर्तित रहे. परिवृत्तीत्रय आहे का तो? हो, परिवृत्तीत रहे. पण ते अच्छा, मग ते सव्या अपसव्याची भानगड आहे. हा हा, कारण आपण जे नॉर्मल दशांश कुंडली बघतो कॉम्प्युटरची त्याच्यात येत नाहीये तसं. तो नाही, वेगळा प्रकार आहे का मग? नाही, मेषेचा जो पहिला दशांश येतो हा हा. तो मेषच येतो. अच्छा. आणि जेव्हा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा भाग आहेत की 10 भाग पूर्ण झाले. शेवटचा भाग जो आहे तो मकरेचा आला. मग वृषभेचा जेव्हा चालू होतो त्यावेळेस तो त्याच्या नवमापासून चालू होतो. अच्छा. तर वृषभेचा नवमा भाव अपसव्य. 10. हा हा. आणि 10 पासून उलट जायचं. 10 9 8 अपसव्य गतीने. तर या तऱ्हेनं ते तुम्हाला घ्यायचे आहेत नवमांश. पण मग आपण जे कॉम्प्युटर मधून कुंडली काढतो तो दशांश तसाच असतो का? हा, असंच दशांश. अच्छा, बरं. मला काय वाटलं, मला वाटलं की आपण जसं एक काशीनाथ थोरा वगैरे बघतो तसं काही त्याचा प्रकार आहे का? नाही, रेग्युलर नाही येतो. कुठेतरी सव्य अपसव्याची भानगड आहे. अच्छा अच्छा. तर डॉक्टर साहेब काही बोलले नाही, पण मला वाटतं त्यांचाही आता डाऊट क्लिअर झाला असेल. आणि परत एकदा पत्रिका बघू आम्ही ज्या सॉफ्टवेअर मधून येतात त्या. आणि काही वाटलं तर परत बोलूया एकदा. अगदी सर. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? मग आपण क्लास सुरू करतो तसं. हो सर, तोच प्रश्न विचारून घ्यायचा होता तत्वाचा. बोला ना मोरणकर साहेब, तुम्ही बोला आता. हा सर, ते धनेश काशीनाथ थोरामध्ये व्यायात शुक्राबरोबर असताना तुम्ही काही उपासना सांगितल्या, तो धनेशाचे तत्व बघायचे का धनेश ज्या राशीमध्ये आहे ते तत्व बघायचे आपण? म्हणजे तोंडात पाणी घेऊन घराबाहेर पडणे. बस धनेश ज्या राशीमध्ये आहे त्या ह्याच्यात राशीचं तत्व घ्यायचं ना. राशीचं तत्व घ्यायचं. राशीचं तत्व. हा, कारण की कसं आहे की जे वर्गामध्ये पडलाय ना तो त्या राशीमध्ये पडलेला नाहीये, पण तो एका अर्थानं त्या वर्गात पडलेला आहे. त्यामुळे त्या वर्गाचं जे तत्व आहे, वर्ग तत्व जे आहे त्याला तुम्हाला महत्व द्यायचं. हे लिहून ठेवा मोरणकर साहेब. एकत्र आपण करू ना. हो, कन्सॉलिडेट करू. आणि त्याचे उपाय जनरली सांगितले जातात. हो, 4 उपाय. तत्व बेस्ड जे उपाय असतात, जसं त्या दिवशी मी सांगितलं होतं की तोंडात पाणी पिऊन निघा किंवा आणखीन काय जे असेल ते तत्वाबरोबर ते असतात सगळे. जो ग्रह पडलाय त्याचा काय होत नाही. उपाय सांगून काय होत नाही त्याला. जो ज्या वर्गात पडलाय तो वर्ग स्ट्रॉंग करा, म्हणजे तो ग्रह त्यामध्ये फळ देईल. असं आहे. बॅकग्राऊंड स्ट्रॉंग करायचं. थँक्यू सर. मग आजचं आपण सुरू करूया. चला, आज सगळ्या तुमच्या अडचणीच घ्यायच्या आहेत टेक्निकली, कारण की दशांश कुंडली मी त्या दिवशी पूर्ण संपवली होती. त्यामध्ये काही आणखीन असा भाग नाही आहे. दशांश कुंडली एकाच पद्धतीने बघतात. आता लोक काही एक्सपेरिमेंटेशन करून राहिलेत त्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 याप्रमाणे पूर्ण ते करायचे आणि 120चा तो क्रम पूर्ण करायचा. 120चा त्या ह्याच्यावरती ते वर्क नाही होत. त्यामुळे तसं होत असेल असं माझा तरी विश्वास नाही. आणि ते वर्क होईल का आई सुद्धा थोडासा एक याचा भाग आहे, संशयाचा भाग आहे. कारण त्याला असं कुठलंही जे सॉलिड हे आहे, बेस आहे की जो वृद्धकारिकेतून आलेला आहे, तो असा कुठलाच नाही आहे. त्यामुळे जो घ्यायचा आहे तो याप्रमाणेच तो घ्यायचा आहे तुम्हाला. समराशींचा 9वा भाग आणि विषम राशींचा तोच भाव. इथून तुम्हाला ते काउंटिंग चालू करायचं आहे. आता यामध्ये नवमाचं का घ्यायचं असा एक प्रश्न पडला असेल की नवमापासूनच का, दशमापासून का नाही.
तर याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये एकच पराशरांनी एकच तत्व वापरलेलं आहे आणि ते म्हणजे विशेष कारकत्व. विशेष कारकत्व जे आहे ते लग्नाचं आणि नवमाचं हे रवीकडे आहे. म्हणून रवीला प्राधान्य देऊन ही कुंडली या कुंडलीचं चक्र बनवलेलं आहे. त्यामुळे नवमाचा विशेष कारक रवी आणि लग्नाचा विशेष कारक रवी. म्हणून 8 राशींचा जे काउंटिंग आहे ते त्याच राशीपासून रेग्युलर ऑर्डरनं जायचं आणि ज्या विषम राशी असतील त्या विषम राशीपासूनचं नवम स्थान आणि इथून मात्र सम असल्यामुळे उलटं जायचं. हा वृद्धकारिकेचा नियम आहे. वृद्धकारिकेमध्ये हा नियम अतिशय प्रकर्षानं सांगितलेला आहे की तुम्हाला जे सव्य अपसव्याच्या भानगडी आहेत त्यामध्ये मेष मिथुन सिंह याप्रमाणे ज्या ऑड साइन्स आहेत, ज्या पुरुष राशी आहेत त्यांना तुम्ही सव्य चक्रानं घ्या. सव्य म्हणजे जोडी अकाल. आणि ज्या विषम असतील त्यांना तुम्ही अँटी जोडी अकाल ऑर्डर घ्या. त्यामध्ये आणखीन प्रकार आहेत की जर समजा स्त्री कुंडली असेल तर स्त्री कुंडलीचं हे उलटं घ्यावं लागतं. बऱ्याच ट्रॅडिशन्समध्ये हे उलटं घेतात. म्हणजे मेषेचा जो आहे त्याचा सुरुवात करायचा धनेपासून आणि वृषभेचा जो आहे तो वृषभेपासूनच सुरुवात करायचा. पण तो रेग्युलर ऑर्डरमध्ये घ्यायचा आणि जिथे सम आलं तिथे उलटं घ्यायचं. असाही एक भाग त्याच्यामध्ये आहे. पण कुठलंच सॉफ्टवेअरला सपोर्ट नाही करत. आणि ज्यावेळेस जेमिनी सूत्र वगैरे तुम्ही शिकाल आणि त्यातले काही जे प्रकीर्ण अध्याय आहेत त्यामधला हा जो भाग आहे हा भाग तिथे जातो आणि इट बिकम्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. देन ते हातानेच तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं आणि त्यामध्ये बरंच पोटेन्शियल पण आहे आणि त्याचे जे नियम आहेत, त्याचे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दुसऱ्या आहेत. त्यात आपण जाऊ नये. जेव्हा तुम्ही कोणी जेमिनी सूत्र शिकायला माझ्याकडे याल त्यावेळेस तुम्हाला तो भाग आपोआपच तो शिकवला जाईल. तर जो एक प्रास्ताविक भाग होता आणि जो एक इनिशियल जो भाग होता दशांश कुंडलीचा तो आपण त्या दिवशी कंप्लीट केलेला आहे. आणि त्यामध्ये फक्त दशमहाविद्या ज्या आहेत, असं आहे की त्याच्या ज्या 10 ज्या डायरेक्शन्स आहेत त्या 10 डायरेक्शन्सवरती दशमहाविद्यांचा अंमल असतो. आणि पर्टिक्युलर ग्रहाची एक दशमहाविद्या या तऱ्हेनं लग्नापर्यंत सुद्धा केतू आणि लग्न याचा सुद्धा त्यामध्ये अंतर्भाव आहे. आणि त्याप्रमाणे त्या दशमहाविद्या आपल्याला घ्याव्या लागतात. त्याचा क्रम तोच आहे, जो एक नॉर्मल क्रम आहे त्याप्रमाणेच त्या घ्यायच्या आहेत. आणि त्याचा जो देवतांचा जो क्रम आहे तो नॉर्मल क्रम आहे त्याप्रमाणेच तो घ्यायचा. आणि ग्रहांचा जो ऑर्डर आहे ज्याला आपण वीकडे ऑर्डर म्हणतो, म्हणजेच वारचक्राप्रमाणे. वारचक्र म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि त्याच्यानंतर राहू आणि केतू. फक्त जे आपले आठवड्याचे ग्रह आहेत 7 ग्रह त्याच्यामध्ये शनिवार झाला, शनिवारचा शनी टपला की त्यामध्ये फक्त 2 ग्रह ॲड करायचे आणि तो म्हणजे राहू आणि केतू. हे जे वारचक्र आहे हे वारचक्र अतिशय मूलभूत असं आहे. आणि या वारचक्रावरती बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला कळतात. त्यामध्ये जेमिनी पद्धतीमध्ये काही क्रम दिलेले आहेत. त्यामध्ये वारचक्राचा क्रम आणि काळचक्राचा क्रम हा खूप वेळा त्याच्यामध्ये येतो की अमुक घ्यायचं असेल तर याचा वारचक्राप्रमाणे घ्या, अमुक असेल तर काळचक्राप्रमाणे घ्या. तर हे 2 पद्धती आहेत आणि त्या पद्धतीमध्ये या 9 ग्रहांचा त्याच्यामध्ये हे होतो. पण दोघांचे जे ऑर्डर्स आहेत ते मात्र निराळे आहेत. वारडे म्हणजे वीकडे ऑर्डर ज्याला म्हटलं त्याला आम्ही त्याचं आंग्ल भाषेमध्ये वीकडे ऑर्डर म्हटलं त्याला. वीकडे ऑर्डर म्हटला तर तो साधा तुमचा जो रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू याप्रमाणे येतो. आणि काळचक्राचा ऑर्डर मात्र निराळा आहे. काळचक्राचा ऑर्डरमध्ये रवी, मंगळ, गुरु, बुध, शुक्र, शनी, चंद्र, राहू असा तो क्रम आहे. यानुसार तुम्हाला जेव्हा जेव्हा हे क्रम येतील त्यावेळेस हे सगळे क्रम वृद्धकारिकेतून आलेले आहेत हे एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर वारचक्राची पण खूप गंमत आहे. वारचक्राप्रमाणे सुद्धा आपण वाराला अजिबात महत्त्व देत नाही. पण जन्म झालेला जो वार आहे तुमचा आणि जो वारेश आहे
तो कुंडलीमध्ये कसा पडलेला आहे यावरती सुद्धा बरंचसं ज्योतिष्य, बरंचसं भाकीत तुम्हाला सांगता येतं. पंचांगाच्या 5 अंगांवरती विविध प्रकारची कसं सांगता येतं आणि त्यावरून तुमचा फलादेश कसा काढता येतो हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. किंवा असंही म्हणता येईल की कुठेच यावरती पुस्तकं निघालेले नाही आहेत आणि पुस्तकांमध्ये सांगितलेलं सुद्धा नाही आहे की वाराचा उपयोग फलादेशामध्ये कसा करायचा, तिथीचा उपयोग फलादेशामध्ये कसा करायचा, करणाचा उपयोग फलादेशामध्ये कसा करायचा. तर या तऱ्हेनं पंचांगाची जी 5 अंग आहेत ती फक्त पंचांगात छापण्याकरता आहेत का, किंवा त्याचा काही ज्योतिषामध्ये उपयोग होतो का, किंवा ते जातकाचं भविष्य सांगताना त्या पत्रिकेमध्ये ते नुसतं एक डेकोरेशनचा भाग म्हणून किंवा एक आधी त्याच्यावरती काही केल्या जात होतं किंवा सांगितलं जात होतं म्हणून ते द्यायचे, जसा आजकाल तो उरलेला आहे, तो तसा नसून त्यामध्ये पुष्कळशा गोष्टी जे त्या त्यामध्ये आहेत. आणि खूपशी जी भाकितांची जी पद्धत आहे किंवा भाकितं कशी काढली जातात किंवा भाकितांचा ग्रहांचा कसा अंमल पडतो त्यांच्यावर, किंवा वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण यांचे जे स्वामी आहेत ते पंचांगामध्ये नेमकं काय देतात जातकाला, हा सुद्धा भाग एक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि तो भाग जो आहे तो फक्त शांत्या उपाय, जन्मतिथीचे उपाय, त्याच्यानंतर नक्षत्रांचे उपाय, करणाचे उपाय एवढ्यापुरताच तो मर्यादित राहतो. तर हा असा म्हणजे सांगायचा मुद्दा असा की हा भाग तेवढा मर्यादित नसून त्याचा सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये वापर करण्यात येतो. आणि तो वापर जेव्हा करण्यात येतो त्यावेळेस सगळे हे तुम्हाला तिथीचक्र, वारचक्र, त्यानंतर काळचक्र वगैरे हा जो भाग आहे हा त्याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकेल, उपयोगात येऊ शकेल. असो, एक माहिती म्हणून मी फक्त या ह्याच्यात तुम्हाला हे सांगतोय, कारण की असाच जो एक क्रम आहे ते ज्याला काळचक्र क्रम म्हणतात, त्या काळचक्र क्रमावरतीच दशांश कुंडली आधारलेली आहे. आणि दशांश कुंडलीचं मूळ म्हणजे अष्टदळ पद्म. जे अष्टदळ पद्म म्हणजे काय, तर 8 डायरेक्शन्स आहेत जे तुमच्या, त्या 8 डायरेक्शन्स ज्या आहेत त्या 8 डायरेक्शन्स इथूनच अष्टदळ पद्मातूनच निर्माण झालेले आहेत. आणि अष्टदळ पद्माचं मेन भाग आणि त्यामध्ये ॲडिशन म्हणजे दोन दिशा आणखीन त्यामध्ये जोडलेल्या आहेत. म्हणजे अष्टदळ पद्माचं जे सेंटर आहे, जिथे एक रॉड टाकलेला आहे म्हणा किंवा एक ॲक्सल आहे तिथे एक ॲक्सिस आहे आणि त्या अक्षावरती या 8 दिशा गोल गोल अशा फिरत आहेत. असा जर तुम्ही एक भाग घेतला तर त्यामध्ये एक दिशा वर जाणारी आहे आणि एक दिशा खाली जाणारी आहे. वर जाणारी जी दिशा आहे ती केतूची आहे आणि खाली जाणारी जी दिशा आहे ती लग्नाची आहे. तर यावरून हे 10 भाग करून हा पूर्ण दशांश चक्राचा जो विचार आहे हा पराशरांनी मांडलेला आहे. दशांशावरती जमिनीमध्ये असं खास काहीच नाही, पण पराशरीच्या ठिकाणवरती दशांशावरून बऱ्याच गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात, हा विचार त्यामध्ये केलेला आहे. आता दशांशाचा जर विचार केला आपण तर एक भाग आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की मूळ कुंडलीतलं लग्न हे वर्ग कुंडलीमध्ये कसं येतं आणि कुठे येतं आणि त्याला महत्त्व काय, त्याला तात्कालिक लग्न म्हटलेलं आहे. हा भाग जमिनीच्या 4थ्या अध्यायामध्ये आलेला आहे. याबद्दलचे सूत्र तुम्हाला 4थ्या अध्यायात मिळतील आणि त्याच्यावरती बरंच काही पुढे आहे सूत्र आहेत त्यामध्ये. तर हे जे तात्कालिक लग्न जे आहे हे तात्कालिक लग्न म्हणजे मूळ लग्नाचं जे स्थान आहे ते वर्गकुंडलीमध्ये कुठल्या स्थानात येत आहे, हे जे स्थान असेल आहे त्या स्थानाला तात्कालिक लग्न म्हणतात. आणि या तात्कालिक लग्नाला प्रत्येक वर्गकुंडलीमध्ये अतिशय महत्त्व आहे. तात्कालिक लग्नापासून कारक ग्रह कसा पडलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग. मूळ कुंडलीतला जो भाव आहे त्या भावातला जो मुख्य ग्रह आहे म्हणजेच त्याचा भावेश आहे, म्हणजेच त्याला आपण कार्येश म्हणतो. कार्येश जो आहे तो वर्गकुंडलीमध्ये कुठे पडलेला आहे आणि तात्कालिक लग्नापासून कसा पडला आहे. तात्कालिक लग्नाचा जो स्वामी आहे त्याचे आणि त्याचे काही चांगले योग होत आहेत का, या गोष्टींना फार महत्त्व दिले गेलेलं आहे. आता यामध्ये सिंपल सूत्र आहे की जसं नवमांशाचं जर आपण घेतलं तर नवमांशाचं लग्नस्थान जे आहे
हे दुसरं तिसरं काही नसून नवम स्थानाचं विस्तारित रूप आहे. त्यामुळे नवम स्थान हे लग्नात आहे असं म्हटलं तरी गैर होणार नाही. मग आता तुम्ही हा विचार घ्या की नवम स्थान जर लग्नात आलं तर मूळ कुंडलीचं लग्नस्थान जे आहे ते कुठे जाईल? तर तुम्ही नवम स्थानापासून लग्नस्थानाची भाव मोजा. 9, 10, 11, 12 आणि 1 म्हणजे 5 भाव. तेवढेच भाव नवमोष कुंडलीमध्ये लग्नापासून पुढे जा, म्हणजेच पंचम स्थानावरती तुम्ही याल. ते पंचम स्थान जे आहे हे म्हणजे लग्न कुंडलीतलं लग्नस्थान आहे आणि हे नवमांशातलं तात्कालिक लग्न आहे. आता जे कुठलं लग्न येत असेल त्याचा जो स्वामी आहे त्याला अतिशय जास्त महत्त्व. आणि नवमांशाचा जो कारक ग्रह आहे, नवमांशाचा कारक कुठला आहे? स्पेशल कारक नवम स्थानाचा गुरु. त्यामुळे गुरु हा जो आहे किंवा रवी, गुरु आणि रवी दोन, त्यामध्ये गुरु आणि रवीला जास्त महत्त्व देऊन तो स्पेशल कारकापासून स्पेशल स्थानापासून म्हणजे पंचमापासून तात्कालिक लग्नापासून तो कुठे पडलेला आहे याला जास्त महत्त्व. तात्कालिक लग्नाचा जो स्वामी असेल आहे त्याच्याबरोबर त्याचे काही चांगले योग होत आहेत का यावरती त्या पर्टिक्युलर कार्यशाचं किंवा कारकाचं बरंचसं फलित बऱ्यापैकी आपल्याला उलगडतं. त्याचे जर वाईट योग झाले असतील, 6-8-12 तो पडला असेल तर त्या गोष्टीबद्दल, त्या वर्गकुंडलीबद्दल, त्या ग्रहाच्या कारकाबद्दल जातकाला फळ जे मिळेल त्यात कुठेतरी न्यूनता आलेली तुम्हाला आढळेल. पण तेच जर चांगल्या स्थानी पडले असतील, त्यामध्ये चांगले योग जर झाले असतील तर मात्र त्या ठिकाणी चांगले फळं त्याला मिळतात असं तुम्हाला प्रकर्षात येईल. आता प्रत्येक कुंडलीमध्ये थोडी प्रॅक्टिस करा आणि काढा की वर्ग कुंडलीमध्ये ते स्थान कुठे आहे. आणि ते जर तुम्हाला जर कळलं तर बस पटकन तुम्हाला एक मोठा क्ल्यू मिळेल आणि त्यानुसार जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला त्याची पटापट चांगली उदाहरणं, चांगले रिझल्ट्स मिळतील. हाच भाग नाडी ज्योतिष्यामध्ये सुद्धा वापरलेला आहे. आणि नाडी ज्योतिष्यामध्ये हा भाग जे ट्रान्झिट्स असतात म्हणजे ज्याला आपण गोचर म्हणतो, त्या गोचरीला हे फार फार चांगल्या रीतीने लावलेले आहेत. हा भाग चंद्रकला नाडीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेला आहे. पण चंद्रकला नाडीमध्ये दशांशाची सूत्र जास्त नाही आहेत. त्यामध्ये ग्रेष्कराण खूप आहे आणि काशीनाथ होरा खूप आहे. पण बाकीच्या याच्यामध्ये नवमांशाचा जो वापर आहे तो त्यामध्ये आहे, पण दशांशाचा वापर त्यामध्ये जास्त दिसत नाही. दशांशाचा वापर जर बघायचा असेल तर वराहमिहिराचे जे ग्रंथ आहेत ते जर तपासले तर तुम्हाला दशाध्यायी म्हणजेच बृहज्जातक, त्यामध्ये होरासाराचं पृथ्वी यशाचं होरासार यामध्ये सुद्धा तुम्हाला यावरती बरेच श्लोक आढळतील. त्यावरून दशांश कुंडली ही अत्यंत महत्त्वाची आहे, पण ती थोडीशी उपेक्षित आहे, कारण ती आपण जास्त करून कोणाला शिकवत नाही किंवा त्याचा प्रचार प्रसार जो आहे तो महाराष्ट्रामध्ये का होईना जास्त झालेला नाही आहे. त्यामुळे ही कुठेही शिकवली जात नाही आणि त्याची फलितं कशी काढायची यावरती जास्त काही तुम्हाला चर्चा म्हणा, उहापोह म्हणा असं काही तुम्हाला दिसणार नाही. तर या दृष्टीनं हा भाग लक्षात घ्या. ही अतिशय बेसिक कुंडली आहे आणि इथे कर्माचा भाग संपतो. कर्माचा जो भाग आहे तो नवमोष, द्रेष्क्राण आणि होरा, नवमोष, द्रेष्क्राण आणि हा भाग तुमचा शेवटचा दशांश. या इथं कार्मिक कुंडल्या ज्या आहेत या वर्ग कुंडल्यातल्या संपतात. मग बाकीच्या ज्या कुंडल्या राहतात त्या सगळ्या कशाच्या कुंडल्या आहेत? त्या शारीरिक सुखाच्या कुंडल्या. चतुर्थांश ही शारीरिक शरीर सुखाची कुंडली आहे. पंचमांश ही पॉवरची कुंडली आहे, मला किती पॉवर मिळेल, मला किती सत्ता मिळेल याची कुंडली आहे. त्यानंतर त्यामध्ये कर्माचा काही भाग नाही. त्यानंतर षष्ठ स्थानाची जी आहे षष्ठ्यांश, त्याच्यावरती पूर्ण रोगविचार आहे म्हणजे शरीराचाच विचार झाला. सप्तमांश जी आहे यावरती पूर्ण प्रोजेनी म्हणजे सेक्स प्रोजेनी हा भाग आहे, म्हणजेच काय त्याच्यावरती पूर्णतः शरीराचाच विचार आहे. अष्टमस्थान अष्टमांश कुंडली जी आहे ही अष्टमांश कुंडली कसली आहे? ही डिप्रेशन्सची कुंडली आहे. कुठे शरीरामध्ये केव्हा डिप्रेशन्स येतील आणि त्याचा जातकाला त्रास होईल हा भाग जो आहे हा भाग अष्टमांशावरून फार चांगला कळतो. नवमांश दशांश आपण बघितलेच. लभ्यांश जे आहे हे लभ्यांश सुद्धा
लाभाची कुंडली आहे, म्हणजे लाभ आहेत त्याच्यामध्ये. आणि द्वादशांश जी आहे, ही द्वादशांश कुंडली जी आहे यावरती खास करून रवी आणि चंद्र म्हणजेच माता आणि पिता यांचा विचार, मातुल घराणं, त्यानंतर पितृघराणं यांचा विचार, आणि सर्व वडिलांकडे नातेवाईक आणि आईकडले नातेवाईक यांकरता जे रिलेशन्स कसे आहेत, मावशी कशी आहे, मामा कसा आहे, मामा काही काम करेल का, की मामा इस्टेटीत काही लुडबुड करेल, वगैरे वगैरे वगैरे, हे जे प्रश्न असतात हे प्रश्न सगळे द्वादशांश कुंडली, द्वादशांश पण ॲक्च्युली शिकायला पाहिजे. द्वादशांशामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. आणि द्वादशांश जर तुम्हाला आलं ना तर एक रिलेशनशिप्स तुम्हाला खूप चांगले समजतात. आणि त्यामध्ये तुम्ही द्वादशांश बघितलं, समजा एखादा आलाय तुमच्याकडे जातक आणि विचारतोय की अरे ते माझं आईकडली संपत्ती आहे ती मला मिळेल का, काही त्याच्यामध्ये खूप आहे, पण आता आई गेली तर आता मला मिळेल का. त्याच्या आईकडले नातेवाईक सर्व तपासा, तिथे काही राहू केतू वगैरे पडले आहेत का बघा, आणि त्याप्रमाणे त्याला सांगा. ते अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगता येतं. आणि त्या जातकाची परिस्थिती पण तशीच असते. कुठेतरी मामा आडवा येत असतो, मामा नाही तर तिथे कुठेतरी मामी आडवी येत असते. हा जो सगळा जो प्रकार आहे, हा प्रकार जो आपल्याला नेहमी दिसतो आणि त्याच्याकरता आपल्याला डिसायसिव्ह असं काही सांगता येत नाही, त्यावेळेस हा जो प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे द्वादशांशातून जर काढला तर पुष्कळ आपल्याला त्यामध्ये क्ल्यूज मिळतात. असा हा प्रकार आहे. त्यानंतरच्या ज्या कुंडल्या आहेत 12 नंतरच्या, या सर्व मनाच्या कुंडल्या आहेत. सेकंड ज्या आहेत 12 ते 24, या सर्व मनाच्या कुंडल्या आहेत. यामध्ये षोडशांश येते. षोडशांशावरती आपण सुखाचा विचार जास्त करतो. आणि सुखाची वाहनं काय आहेत, ॲक्च्युली वाहन विचार म्हणजे गाडी, घोडा, मोटर, ॲम्बेसडर की तुमची मर्सिडीज की ऑडी, हा विचार त्यामध्ये गौण आहे. त्यामध्ये फक्त तुम्ही शुक्राचा विचार कराल तर त्यामध्ये वाहन सुख आहे की नाही, हा भाग तुम्हाला त्यामध्ये जास्त चांगला दिसेल. पण यामध्ये सुखाचा विचार जास्त आहे. काय आहे शेवटी 12 नंतरच्या ज्या कुंडल्या आहेत द्वादशांश नंतरच्या, त्या कुठल्या स्थानाच्या आहेत हे काढण्याकरता पराशरांनी एक चांगलं सूत्र दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्या वर्गकुंडलीचा जो आकडा आहे त्या आकड्याला 12 भागा. 12 भागितलं तर जी बाकी उरते त्या भावाचं हे एक्सटेंडेड रूप आहे. म्हणजे षोडशांश कुंडली जर बघितली म्हणजे 16 भाग, तर 16 भागिले 12 म्हणजे 12 वजा करून टाकले सरळ, तर त्यामध्ये 4 राहतात, बाकी 4 राहते. 4 म्हणजे चतुर्थ स्थानाचं हे एक्सटेंडेड रूप आहे. चतुर्थ स्थान हे कसं आहे, हे जरी सुखाचं स्थान असलं तरी सुख तुम्हाला कुठे मिळतं हा विचार त्यामध्ये प्राईम आहे. तुम्हाला समजा कोणी, मी आत्ता येऊन तुम्हाला हातावरती जोराने मारलं तर तुम्हाला काय होईल, तुम्ही म्हणाल अरे बाप रे किती जोराने मारलं, मला इथे दुःख होऊन राहिलं. पण मी तुम्हाला म्हणतो की मी तुम्हाला मारलं नाही, मी तुमच्या हाताला मारलं. तुमचा हात म्हणजे तुम्ही आहात का, विचार करा. आणि तुम्हाला जर दुःख झालं तर ते कुठे झालं दाखवू शकता का तुम्ही, नाही दाखवू शकत कुठे झालं एक्झॅक्टली. त्यामुळे दुःखाची ही जी संवेदना आहे, ही संवेदना मनावरती उमटते. एखाद्या पागलाला जर तुम्ही मारा ज्याच्या संवेदना भ्रष्ट झालेल्या, त्याला तुम्ही किती मारलं तरी त्याला काहीच वाटत नाही, कारण त्याच्या जाणीवा पूर्ण बदललेल्या असतात. अल्झायमर झालेली जी लोक असतात, भावना शून्य असतात, त्यांना काहीच वाटत नाही. तर थोडक्यामध्ये काय आहे की सुख दुःखाच्या ज्या सर्व संवेदना आहेत या माणसाच्या मनावरती उमटतात, त्याचा शरीराशी काही संबंध नाही. आणि हा जो मनाचा जो भाग आहे, मनावरती एखाद्या गोष्टीची संवेदना कशी उमटेल. माझ्याकडे मोठी गाडी आली, ऑडी आली, पण मला वाटतं की काहीच नाही आलं माझ्याकडे. तर हे काहीच नाही येणं जे मला वाटणं आहे, हे माझ्या मनाचा भाग आहे. आणि हा जो मनाचा भाग आहे हा चतुर्थ स्थानावरती येतो. यानंतर या चतुर्थ स्थानाचं एक्सटेंडेड रूप जे आहे ते षोडशांशावरती येतं. म्हणजेच सुखाच्या संवेदनांचा सूक्ष्म विचार जो आहे तो या षोडशांश कुंडलीवरती येतो. आणि षोडशांशावरती अनेक गोष्टी आपल्याला बघता येतात. आणि त्यामध्ये षोडशांशाचा जर विचार करायला गेलो म्हटलं आपण, तर वाहन विचार म्हणजे वाहन कसलं आहे, वाहन हे मनाचं वाहन काय आहे, सुखाच्या बाबतीमध्ये मनाचं कुठलं वाहन राहील हा विचार त्यामध्ये आहे. सुखाचं वाहन म्हणजे काय,
मला समजा एखाद्या गोष्टीमध्ये सुख मिळतं, कुठल्या गोष्टीमध्ये सुख मिळतं मला, तर ते माझं जे सब्जेक्ट आहे, तो माझा जो एक सब्जेक्ट आहे, ते माझं सुखाकडे नेणारं ते एक मला इन्स्ट्रुमेंट आहे. मला पुस्तकं जमायला खूप आवडतं, मला त्यामध्येच खूप आनंद येतो, त्यातमध्ये मला सुख मिळतं. तर पुस्तकं कलेक्ट करणं हे माझं सुखाचं साधन आहे. एखाद्याला दारू प्यावीशी वाटते, एखाद्याला व्यसनं करावीशी वाटतात, एखाद्याला नुसतं खूप चॅरिटी करावीशी वाटते, त्यात त्याला आनंद वाटतो. तर ही सर्व सुखाची साधनं आहे. तर ही सुखाची साधनं जातकाची प्राईम पद्धतीने कुठले असतील, हा भाग त्याच्यामध्ये येतो. षोडशांश कुंडलीमध्ये जितका चांगला भाग आहे तितका वाईट भाग सुद्धा आहे. षोडशांश कुंडली हे चतुर्थ स्थानाचं विस्तारित रूप आहे आणि मूळ कुंडलीचं चतुर्थ स्थान आहे ते, आणि तृतीय स्थानाचं द्वितीय स्थान आहे. अष्टमाचं अष्टम स्थान हे तृतीय स्थान आहे. तिथे ॲक्च्युली जातकाचा मृत्यू आहे. जातक कसा मरेल, कुठे मरेल, त्याचा मृत्यू कसा होईल, हा सगळा भाग जो आहे हा भाग तृतीयामध्ये येतो. आणि तृतीयाचा द्वितीय भाव हा कसला येतो? तृतीयामध्ये जर जातक गेला तर चतुर्थात काय होईल? चतुर्थामध्ये त्याला चिरविश्रांती द्यायची जी जागा असते तिथे घेऊन जाण्यात येईल, म्हणजे स्मशान. चतुर्थ स्थानावरती स्मशान येतात आणि त्यावरती काय प्रॉब्लेम्स आहेत, स्मशान कसं राहील, त्याचा हे कसा होईल, अंत्यसंस्कार कसा होईल, त्याला खूप लोक येतील का, वगैरे वगैरे वगैरे, हा सर्व विचार आहे, हा सर्व चतुर्थ स्थानावर केला जातो. आणि याचं सर्व एक्सटेंडेड स्वरूप हे तुम्हाला षोडशांशावरून कळतं. आजकाल हा भाग जास्त येत नाही, कारण की मृत्यूच्या कुंडल्या सोडवणं हा भाग कोणाला माहीत नसतो. पण मृत्यू कसा झाला, मृत्यूचे सगळे डिटेल्स जे असतात त्यामध्ये सुद्धा षोडशांश कुंडली पुष्कळशी बोलते. तर इकडे जशी सुखाची कुंडली येते त्याचप्रमाणे त्यावरून तुम्हाला सर्व मृत्यूनंतरच्या तुमच्या देहाच्या होणाऱ्या व्यथा, देहाचे होणारे त्रास, ते जे आहेत सगळे ते तुम्हाला तिथे दिसतात. एनिवे, यानंतरचा जो प्रकार आहे तो मध्ये 17, 18, 19 न घेता पराशरांनी एकदम D20 घेतलेली आहे. असं म्हणतात की सर्व वर्ग कुंडल्या एक्झिस्ट होतात. आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलं की D13 पण आहे, D14 पण आहे, D15 पण आहे, D17 पण आहे, पण त्या माणसाला लागत नाहीत. तर कोणाला लागतात हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांना आम्ही अनेक वेळा विचारलं तर ते काही त्याचं योग्य उत्तर द्यायचे नाहीत, क्लिअर उत्तर द्यायचे नाहीत. आणि ते म्हणायचे की याचा सगळा विचार जो आहे हा ऋग्वेदामध्ये आहे. पण ऋग्वेदामध्ये काही म्हणजे याचा विचार असेल हे मला तरी आज असं ठणकावून सांगता येत नाही, किंवा माझंच मला पटत नाही आहे. पण या दृष्टीनं जर विचार केला तर पराशरांनी काही इम्पॉर्टंट डिव्हिजन्सला महत्त्व दिलं. त्यामुळे D12 नंतर एकदम D16 घेतलं आणि D16 नंतर एकदम D20 घेतलं. आता 20तून 12 गेले, राहिले 8. म्हणजे विषांश कुंडली जी आहे ही कसलं एक्सटेंडेड रूप आहे? हे अष्टमाचं एक्सटेंडेड रूप आहे. आता अष्टम स्थान हे परिवर्तनाचं स्थान आहे. लग्नस्थानाला ते परिवर्तित करते. कशामध्ये कसं परिवर्तित करते? तर त्याचं जे शरीर आहे ते शरीर आत्मा आणि मनाच्या बंधापासून वेगळं करते आणि त्याचं शरीर ट्रान्सफॉर्म होतं. आत्मा आणि मनाच्या बंधामध्ये ते ट्रान्सफॉर्म होतं. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे प्रत्येक स्थानाच्या अष्टम स्थानामध्ये होत असतं. द्वितीय स्थानाचं जे अष्टम स्थान आहे ते नवम स्थान, त्यामध्ये द्वितीय स्थान नेहमी ट्रान्सफॉर्म होत असतं. या तऱ्हेनं प्रत्येक स्थानांचा जे अष्टम स्थान आहे ते तिथे कुठेतरी ट्रान्सफॉर्मेशन त्या स्थानाचं चालू असतं. तर हा जो भाग आहे ट्रान्सफॉर्मेशनचा जो भाग आहे हा सगळा या तुमच्या विषांश कुंडलीवरून येतो. आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत हे काढायचे कसे? तर त्याकरता काय करायचं? तर मनाला टेम करण्याकरता, टेम म्हणजे मनाला पाळण्याकरता किंवा मनाला आटोक्यात ठेवण्याकरता, किंवा मनाची जी गती असते ती नेहमी विरुद्ध असते. जे आपल्याला पाहिजे असतं त्याच्या विरुद्ध असतं. मनाची गती वेगळी असते. मला एक गोष्ट मिळणार नाही आहे तर माझं मन म्हणतं की तुला तेच पाहिजे. तर हे जे मन आहे विरुद्ध दिशेनं धावणार. फॉर एक्झाम्पल, आत्मा म्हणतो की चल आपण मोक्षाकडे जाऊ, पण मन कधीच म्हणत नाही. मन म्हणतं की अरे
भोग आहेत सगळे भोगून घे, आत्म्याचा कुठे मोक्षाचा विचार करतो. आणि आत्मगती आणि मनोगती ही नेहमी विरुद्ध असते. तर ही आत्मगती आणि मनोगती कशी एकत्र करायची आणि एकाच दिशेला आणून दोनही गोष्टींचं रूपांतर रूपांतर म्हणण्यापेक्षा दोन्ही गती समांतर वेगाने कशा जातील, हा जो एक इम्पॉर्टंट भाग आहे, हा विषांशातून आपल्याला साधायचा असतो. आणि म्हणून विषांश कुंडलीवरून सर्व उपासना या बघितल्या जातात. कारण या प्रश्नाचं उत्तर कुठेच मिळत नाही की विषांशावरून उपासना का. तर त्याचं खरं उत्तर हेच आहे की इट इज द उपासना इज द वे टू ट्रान्सफॉर्म युअर माइंड. तुमच्या मनाला परिवर्तित करण्याचा उपासना हा एक मार्ग आहे. त्यामुळे कदाचित विषांश कुंडलीवरून उपासना बघतात. यामध्ये सुरुवातीला मी जे तुम्हाला 6 देवता सांगितल्या होत्या, त्यापैकी उरलेल्या शेवटच्या 3 देवता ज्या आहेत, तुमची ग्रामदेवता, कुलदेवता आणि तुमची उपास्य देवता, ह्या ज्या देवता आहेत, या 3 देवतांचं साधन सुद्धा विषांशावरूनच करता येतं. आणि त्यामध्ये तुमच्या ग्रामदेवतेला 4थं स्थान, कुळदेवतेला 2य स्थान आणि उपास्य देवतेला 5म स्थान. यामध्ये तुम्हाला स्थान तपासायचे, त्यामध्ये पडलेली ग्रह जी असतील त्याप्रमाणे उपासना त्यामध्ये द्यायचे आहेत. आणि त्यामध्ये द्यायच्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या प्रत्यादी देवता आहेत. त्यामध्ये तुम्हाला अधिदेवता द्यायच्या नाही आहेत. त्यामध्ये ग्रहदेवतांचा भाग नाही आहे. ग्रहदेवतांचा भाग तिथे वर्गकुंडल्यांमध्ये येत नाही. त्यामध्ये त्यांचे जे उपास्य देव आहेत त्यांचा तिथे भाग येतो. विषांशाचे जर तुम्ही पूर्ण स्वामी बघितलेत तर त्यामध्ये तुम्हाला देवीची रूपं सापडत आहेत. आणि देवीची ती 20 रूपं जी आहेत ती त्या सर्व ह्याच्यामध्ये ती रोटेट होत असतात. त्या पर्टिक्युलर देवीचं स्थान सुद्धा, त्या पर्टिक्युलर देवीचं किंवा त्या देवी रूपाचं जर त्यामध्ये आपण उपासना केली तरी सुद्धा त्याचा बराचसा उपयोग आपल्या मनाला कुठेतरी स्थिर करण्यामध्ये होतो. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे चतुर्विषांश, ज्याला D24 म्हणू. आणि हा D24 म्हणजे द्वादशांशाचा भाग आहे, मनाचं 12वं स्थान. मनाचं 12वं स्थान कसलं आलं? मनाचं 12वं स्थान जे आहे हे स्थान काय दाखवतं? जसं लग्नाचं व्ययस्थान जे आहे हे काय दाखवतं आणि आत्म्याचं व्ययस्थान हे काय दाखवतं? तिथे आपण इष्टदेवता घेतो कारकांशामध्ये. कारकांशाचं व्ययस्थान जे असतं त्याला तिथे आपण इष्टदेवता घेतो. तर या सर्व स्थानांना महत्त्व आहे. व्ययस्थान काय दाखवतं आणि तुमचं 2य स्थान काय दाखवतं? तुम्ही कुठून आलात आणि कुठे जाणार आहे याचा जो विचार आहे हा पूर्ण 2य आणि व्ययस्थान करत असतं. त्यामुळे हे जे मन आहे तुमचं कुठून आलेलं आहे, या मनाची उत्पत्ती कुठून झालेली आणि याला तुम्ही कुठल्या प्रकारची शिक्षा देऊ शकता याचा जो विचार आहे तो पूर्ण या चतुर्विषांश कुंडलीमध्ये येतो. आणि चतुर्विषांशाचा एक मुख्य भाग म्हणजे यामध्ये विद्या आणि शिक्षा हा भाग त्यामध्ये प्रकर्षानं वेगवेगळा केलेला आहे. विद्या आणि शिक्षा म्हणजे काय? विद्या म्हणजे गुरुगृही मिळणारी विद्या, गुरुकडून मिळणारी विद्या, जी द्रोणाचार्यांनी अर्जुनाला जी शिकवली ती विद्या. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे शिक्षा. शिक्षा म्हणजे एखाद्या ऋषीमुनीकडे राहून जर तुम्ही एखादा विषय शिकलात तर जे कुठलं तुम्हाला ज्ञान मिळेल ती शिक्षा. असे 2 वेगळे प्रकार चतुर्विषांशामध्ये केलेले आहेत. आणि चतुर्विषांशाचा जो विचार आहे तो पराशरांनी एका विशिष्ट तऱ्हेने करायला सांगितलेलं आहे. चतुर्विषांशावरून हा विचार कसा करायचा हे कुठेच आपल्याला दिलेलं नाही आहे. मला तरी मराठी ग्रंथांमध्ये कुठेच चतुर्विषांशाचा हा जो भाग आहे हा कुठेच सापडला नाही. मला माहीत होता तो म्हणून मी अनेक त्या काळच्या दिग्गज ज्योतिषांना, जसे आता ज्याचं नुकतं दुःखद निधन झालं ते श्री भट यांना अनेक वेळा मी त्यांना म्हटलं होतं की ते नेहमी म्हणायचे की ही कुंडली कशी पाहायची मला माहीत नाही, ही कुंडली कशी सोडवायची मला येत नाही. तर मी त्यांना नेहमी त्याबद्दल क्वेश्चन केलेलं आहे. पण त्यांनी बिचाऱ्यांनी नेहमीच हे कबूल केलेलं आहे की ही कुंडली कशी सोडवायची हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. तर हा जो भाग होता हा बऱ्याच ज्योतिषांच्या
आकलनाच्या बाहेरचा होता किंवा त्या पर्टिक्युलर तशा परंपरांमध्ये ते गेल्या नसल्यामुळे किंवा ते शिक्षण नसल्यामुळे कुठंतरी हा भाग त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कमी होता. कारण तसं बघितलं तर बृहत पराशरीचा अभ्यास हा महाराष्ट्रामध्ये जास्त होत नाही. ही एक खंत, म्हणजे मला याची नेहमी खंत असायची. म्हणून मी बृहत पराशरी ही जी आहे ही 15 वर्ष विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रकर्षानं ठेवली आणि त्यातले जे अध्याय आहेत ते डिस्ट्रीब्यूट करून फायनल वर्षापर्यंत मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. तो किती अंशी सक्सेस झाला हे मला कल्पना नाही, पण तो एक भाग जो आहे तो एक भाग प्रत्येक माणसाला आला पाहिजे. आणि आज जितक्या ठिकाणी अभ्यासक्रम आहेत चालू, तिथे मी प्रकर्षानं हा ग्रंथ ठेवायला सांगतो. कारण सगळ्या लोकांचा आग्रह असतो तो म्हणजे वराहमिहिराची ग्रंथ ठेवायची. कसं आहे की ज्योतिषामध्ये 3 धारा आहेत. एक जी धारा आहे ती म्हणजे तुमची पराशरीवरून ज्योतिष शिकणारे लोक आहेत. त्यानंतर त्याच्यावरती हायर स्टडी करणारे दुसरी धारा आहे ती म्हणजे जेमिनी सूत्र. आणि एक आधुनिक ॲस्ट्रॉलॉजर्सची एक तिसरी धारा आहे ती म्हणजे वराहमिहिर. तर आपल्याकडे जे विद्यापीठांमध्ये जे अधिकारी वर्ग आहेत, जे शिकून आलेले, ज्यांनी आपले 15-15, 20-20 वर्ष ज्योतिष शिक्षणामध्ये खर्च केलेले जे लोक आहेत ते सगळे वराहमिहिरवादी आहेत. त्यामुळे तुम्ही बघा की ते बृहत जातक, त्यानंतर लघुजातक यासारखे ग्रंथ ठेवायचा आग्रह करतात. पण आता त्यांनाही सुद्धा कळलेलं आहे की पराशरीचं महत्त्व काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे त्याचा पराशरी ठेवायला आता विद्यापीठातल्या या शिक्षकांकडून मला आता कुठेही जास्त विरोध होत नाही. सुरुवातीला हा विरोध खूप व्हायचा आणि सुरुवातीला खूप त्रास द्यायचा आणि पराशरीचं महत्त्व पटवून सांगता त्या सगळ्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या मीटिंगमध्ये खूप मजा यायची. तर त्या दृष्टीनं पराशरीचा जो भाग आहे हा आपल्याकडे जास्त अभ्यासला गेलेला नाही. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे पराशरीचं एकही मराठी ट्रान्सलेशन आजपर्यंत मला दिसलेलं नाही. तर या दृष्टीनं पराशरीचा जर अभ्यास केला आणि त्याच्यावरच्या ज्या काही टीका आहेत त्यामधली प्रमुख टीका श्रीधर टीका जी आहे ती आता महाराष्ट्रात मिळते. पण ती जी श्रीधर टीका जी आहे ती श्रीधर टीका जर बघितली तर त्यामध्ये या तुमच्या चतुर्विशांश कुंडलीमध्ये शिक्षणाचा विचार कसा करायचा हा एक चांगल्या तऱ्हेचा भाग दिलेला आहे. आणि तो खूप मोठा आहे, त्या विस्ताराने तो बघावा लागेल आपल्याला. आणि चतुर्विशांश जर आपण बघितला आणि त्याचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला निश्चित कळू शकते की या जातकाला कुठपर्यंत जायचं आहे. या जातकाला ग्रॅज्युएट लेवललाच सोडायचं आहे की पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला जाण्यात काही अर्थ आहे, किंवा डॉक्टरल याच्यात जाण्यात अर्थ आहे, किंवा पोस्ट डॉक्टरल याच्यात काही त्याला आहे का. कारण आजकाल कसं आहे की मुलींचे लग्न झाले नाहीत तर ते शिकत राहतात आणि मग त्या डॉक्टरेट झाली, मग आता ती पोस्ट डॉक्टरेट करते आणि मनासारखा नवरा मिळतच नाही. त्यामुळे शिक्षण इकडे फुगत जातं आणि खरंच त्या फुगलेल्या शिक्षणाचा त्या मुलीला तिच्या करिअरमध्ये काही लाभ होतो का, हा एक फार मोठा प्रश्न आपल्यासमोर राहतो. काही पत्रिकांमध्ये तर मला असं दिसतं की नुसतं एक ते शेपटी लावावी म्हणून त्या पदव्या घेतलेल्या आहेत, पण त्या पदव्यांच्या अनुरूप तिला मात्र किंवा त्याला मात्र त्याचा पैसा कमवण्यामध्ये काहीही उपयोग झालेला दिसत नाही. अशा लोकांचे जर चतुर्विशांश तपासले तर त्यांचं शिक्षण कुठे संपत आहे तिथपर्यंतचा तुम्ही विचार घ्या आणि तिथून त्याला कर्माकडे जर तुम्ही प्रवृत्त केलं तर तो चांगल्या तऱ्हेनं त्या शिक्षणाचा उपयोग त्याला होतो आणि तो कुठेतरी आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या कर्माच्या त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये येतो आणि अर्थार्जन तो करायला लागतो. तर हाच भाग जो आहे शिक्षणाचा, हा फार शिक्षणातले जे डिटेल्स आहेत, कुठल्या ब्रांचला जाईल, जसे डॉक्टर्स लोकांचे कुंडले असतात, आता ती झाली MBBS झाली, आता ती याला बसते, एंट्रन्सला बसते, तिला आता कुठे ॲडमिशन मिळेल आणि ॲडमिशन मिळाली तर तिला कुठली ब्रांच मिळेल. आता ह्या ज्या ब्रांचेस आहेत या ब्रांचेस कशा मिळतील, काय मिळतील, हा जो भाग आहे हा पूर्ण चतुर्विशांश कुंडलीच्या अभ्यासाने चांगला सांगता येतो. आणि आता तिथे तुम्ही म्हणाल रेडिओलॉजीचा ग्रह कुठला किंवा मेडिसिनचा ग्रह कुठला, आता हे तारतम्यानं तुम्हाला ठरवायचं आहे.
कारकांची लिस्ट मोठी करायची आहे आणि प्रत्येक ग्रहावरती काय येतं हे तुम्हाला स्वतः काढायचं आहे. आणि तो ग्रह आणि ते कारकत्व चतुर्विषांशात कसं पडलंय हे हुडकून काढायचं आणि कुठल्या लेवलला पडलेलं आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर अत्यंत चांगल्या तऱ्हेनं त्याच्या शिक्षणाचा आणि कर्माचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतो. यानंतरची जी कुंडली आहे, आता हे 24 संपलं इथे, म्हणजे मनाचा भाग संपला आणि आता सुरू झाला आत्म्याचा भाग. आणि आत्म्याच्या लेवलला तिथे कुठल्या कुंडल्या आहेत तर D27 आणि D30. आता D30 म्हणजे काय झालं, 30 मधून 24 काढले तर तिथे 6वं स्थान आलं. हा 6व्या स्थानाचं विस्तारित रूप आहे. आणि आपलं भांश किंवा नक्षत्रांश ही जी कुंडली आहे ही म्हणजे 27 म्हणजे 27 24 गेले तर 3, म्हणजे 3ऱ्या भावाचं एक एक्सटेंडेड रूप आहे. पण कुठलं आहे ते आत्म्याच्या लेवलचं. म्हणून त्यावरती काय बघतात, त्यामध्ये असं दिलेलं आहे, ट्रान्सलेशन्स जे असतात त्यामध्ये स्ट्रेंथ आणि त्याचा आपण संबंध शारीरिक स्ट्रेंथ म्हणून आपण त्यामध्ये लावतो. पण बेसिकली ही आत्म्याच्या लेवलची कुंडली आहे. त्यामुळे त्या माणसाचं आत्मबल कसं असेल या गोष्टीचा सगळा जो विचार आहे तो या ह्याच्यामध्ये सगळा केला जातो. आणि हा जो तुमचा जो भाग आहे त्रिशांशाचा, त्रिशांश म्हटले तर त्रिशांश हे जे आहेत हे त्रिशांश कशावरती आलेत तर त्रिशांश म्हणजे अरिष्टांचा विचार, कारण ती 6व्या स्थानाची कुंडली आहे. जे मागल्या जन्मीचे प्रेष असतील, मागल्या जन्मीचं प्रारब्ध असेल, 6वं स्थान हे प्रारब्धाचं स्थान आहे. 6वं स्थान हे चुकांचं स्थान नका समजू त्याला, हे प्रारब्धाचं स्थान आहे. तुम्ही चुका तिथेच करणार आहात की जिथे प्रारब्धात तुमच्या लिहिलं आहे, तिथेच तुम्ही त्या चुका करणार आहे. तुम्हाला म्हणायला म्हणून ते उपचय आहे, तिथे तुम्हाला फ्री विल वापरता येतं. पण माणसाचं फ्री विल वापरणं म्हणजे चुका करणं आहे, चुकांना स्कोप करणं आहे. कारण ज्या देवाने तुमचं सगळं लिहिलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय करू शकणार, कुठलं तुम्ही फ्री विल वापरणार. फ्री विल जर तुम्ही वापरलंच तर तिथे तुम्हाला चुका करायला स्कोप मिळाला आणि तिथे तुम्ही सर्व चुका करणार. त्यामुळे 6ष्ठ स्थान हे जे आहे हे 9वं स्थानाचं दशम स्थान आहे. 9वं स्थान हे जर पूर्वजन्माचं स्थान तुम्ही मांडलं तर पूर्वजन्माचं हे प्लेग्राऊंड आहे. म्हणजेच सर्व जे मागल्या जन्मीचे जे कर्म आहेत, जे माझं प्रारब्ध आहे ते सगळं मला इथे दिसतं आणि याचं हे विस्तारित रूप आहे. त्यामुळे त्रिशांश हे अत्यंत महत्त्वाची कुंडली. त्रिशांशावरून अरिष्ट दिसतात, पण कुठले, आज मला ठेच लागून मी पडेल किंवा उद्या ॲक्सिडेंट होईल, ही मात्र नाही. ही आत्मिक लेवलची आहे की ज्याचं तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये कुठेही तुम्हाला काही सूत्र आढळणार नाही. शारीरिक लेवलचे तुम्हाला ॲक्सिडेंट्स बघायचे असतील तर ते अष्टमांशात बघा. अष्टमांशामध्ये सगळे तुम्हाला ते बघायला मिळतात. घातपात, त्यानंतर एखाद्याचे विकनेसेस काय आहेत, त्याला ॲक्सिडेंट करायचा असेल तर त्याचा विकनेस काय आहे, याकरता या 6 आणि 8 ह्या ज्या 2 कुंडल्या आहेत, या 2 कुंडल्यांचा वापर केला जातो. आणि त्याकरता जे आपल्याकडे जी कर्म सांगितलेली आहेत त्या कर्मांचा उपयोग त्यामध्ये केला जातो. त्यामुळे 6वं आणि 8वं, षष्ठांश आणि अष्टमांश ही कुंडली पब्लिकली शिकवू नये असं आमच्या परंपरेत सांगितलं जातं. आणि ज्या 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 शिष्यावरती तुमचा विश्वास असेल की नॉलेज ही विल नॉट मिसयूज इट, त्याच माणसाला तुम्ही द्या. त्याचं जजमेंट जे आहे ते गुरु करेल आणि त्याप्रमाणे ते शिकतो. षष्ठांश आणि सर एकच मिनिट. हो सर 1 मिनिट, मी सगळ्यांना म्यूट करतो एकदा, कारण काय होतंय माईक चालू करतोय कोणीतरी. ओके. अनम्यूट करून बोला सर. हॅलो, ऐकू येतं ना आता? येतोय सर. हा, चला. तर ज्याला आपण वाममार्ग म्हणतो, तो वाममार्ग जो आहे त्या वाममार्गाचा सर्व विचार या 6 आणि 8 वरून करता येतो.
तर ही जी आत्मिक लेवलची जी अष्टमांशाची कुंडली आहे, म्हणजे 8व्या स्थानाची जी कुंडली आहे ती म्हणजे त्रिशांश, सॉरी 6व्या स्थानाची कुंडली जी आहे ती म्हणजे त्रिशांश. आणि या त्रिशांशाचा विचार त्या पद्धतीने आपल्याला करावा लागतो. यानंतरच्या ज्या 2 कुंडल्या आहेत, ह्या 2 कुंडल्या ज्या आहेत D40 अक्षवेदांश, स्ववेदांश आणि षष्ठ्यांश, या तीनही कुंडल्या मागच्या जन्मीच्या आहेत. मागल्या जन्मात जर जायचं असेल, मागल्या जन्माचे जर डिटेल्स काढायचे असतील, तर या कुंडल्यांचा वापर अत्यंत चांगल्या रीतीने करता येतो. त्यामध्ये D40 जर घेतली तर D40 म्हणजे बार्त्रिक 36, आणि 40तून 36 गेले म्हणजे राहिले परत 4. म्हणजे यावरती मागच्या जन्मीच्या मातुल घराण्याचा विचार आणि मागल्या जन्मीच्या मातेचा विचार यावरून प्रकर्षानं केला जातो. आणि त्यावरून या जातकाचं मातृकर्म काय आहे, या जन्मी त्याचं मातृकर्म काय आहे हे ठरवलं जातं. आणि मातृकर्मामध्ये जर त्याच्या काही चुका असतील, काही त्याचे प्रेश असतील, तर त्याकरता त्याला काही उपासना दिल्या जातात. त्या तऱ्हेनं हे जे D40 आहे हे त्यामध्ये घेतलं जातं. आता D45 जे आहे स्ववेदांश, त्यातून 36 काढले तर 9 उरतात. ही पितृवर्गाची कुंडली आहे. आणि पितृवर्गाचे जे सर्व नातेवाईक आहेत ते आणि मागल्या जन्मीचं पितृकर्म याचा विचार त्यावरून करता येतो. आणि षष्ठ्यांश ही जी कुंडली आहे, ही कुंडली म्हणजे पूर्ण मागला जन्म. मागल्या जन्मी तुम्ही कुठे होतात, काय होतात, मागल्या जन्मी तुम्ही कसे गेलात, या सर्व ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींचं चांगलं ज्ञान, सखोल ज्ञान षष्ठ्यांशावरून करता येतं. या षष्ठ्यांशामध्ये पडलेले ग्रह आहेत त्याला घोरांश म्हणतात किंवा विशेषांश म्हणतात. तर ते जे विशेषांश आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात आणि उपाय सांगताना या सर्व षष्ठ्यांशाचा उपयोग फार चांगला होतो. षष्ठ्यांश कुंडली ही जी आहे, ही कुंडली आणखीन काय दाखवते, ज्या गोष्टी जन्मतः तुमच्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी षष्ठ्यांश कुंडली दाखवते. म्हणजे एखादा कोणी माणूस म्हणतो की अरे काय मला माहीत नाही यार, पण मला पाण्याची खूप भीती वाटते, पाण्याजवळ मला जावतच नाही पाण्याजवळ. आता ही भीती आली कुठून? त्याला लहानपणी कोणीच भीती दाखवलेली नाही आहे. किंवा एक आमच्या नातेवाईकांमधला लहान मुलगा आहे, त्याच्यासमोर आगपेटी जरी हे केली, उजळली, तर तो इतका जोराने ओरडतो आणि तिथून पळून जातो. त्याच्या आईला विचारलं तर आई म्हणे त्याला भीती वाटते आगीची. गॅस जरी पेटवला तर तो स्वयंपाकघरात राहत नाही, चालला जातो. तर म्हटलं तुम्ही घातली का त्याला? नाही म्हणे, नाही घातली. तर त्याचा षष्ठ्यांश म्हणून अभ्यासाकरता तपासला तर त्यामध्ये सगळ्या अग्निराशीचे सगळे त्यामध्ये संबंध होते आणि अग्नीचा तिथे संबंध होता. म्हणजे हा जो एक फोबिया तयार झाला, हा जो फोबिया आहे, हा फोबिया त्याला आला कुठून? तर हे जे फोबियाज आहेत, पाण्याची भीती, याची भीती, किंवा मला स्वप्नांचा विचार सुद्धा षष्ठ्यांश कुंडलीवरून फार चांगला करता येतो. काही माणसं असतात की त्यांना सूचक स्वप्न फार पडतात, सगळ्या गोष्टींची स्वप्न पडतात त्यांना आणि ते येऊन सांगतात आपल्याला. असे माझ्याकडे खूप आहेत. माझ्याचकडे एक शिकलेला मुलगा आहे, नागपूरचाच आहे तो त्याला स्वप्नामध्ये हे दिसतं की मी आजारी पडलोय. तो येऊन मला सांगून जातो की सर तुम्ही आता आजारी पडणार आहे. होतं नाही होत तो भाग निराळ, पण त्याला अशी स्वप्न खूप पडतात. तर हे अशा ठिकाणी षष्ठ्यांश कुंडली जी आहे ती फार बोलकी ठरते. आणि ही सगळी सुप्रा कॉन्शियस लेवलची कुंडली आहे. त्यामुळे जिथे तुम्ही ज्याला गाढ निद्रा म्हणतात, गाढ निद्रा म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये सायकॉलॉजीच्या भाषेत सोमनॅबुलिस्टिक ट्रान्स म्हणतात, तशा लेवलची कुंडली आहे. त्या लेवलच्या कुंडलीमध्ये की जिथे तुमचा सुप्रा कॉन्शियस ॲक्टिव्ह झालेला असतो, ती एक जी ध्यानाची तुमची अवस्था जी आहे त्याचे डिटेल्स ही कुंडली तुम्हाला देते. त्यानुसार उपासना कुठल्या करायच्या हा विचार जो आहे हा बराच ॲडव्हान्स्ड आहे. आणि यामध्ये मागल्या जन्मीच्या बाधा, मागल्या जन्मीचे ग्रहदोष, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या याच्यावरून बघितल्या जातात. प्रश्नमार्ग वाचाल तर यावरून पूर्ण जे ग्रहांचे जे दोष आहेत ते कसे काढायचे. तुम्हाला माहीत असेल की त्यामध्ये प्रश्न आपल्याला फक्त 9 ग्रह माहीत आहेत. 9 ग्रह आणि उपग्रह याच्या पलीकडे सुद्धा ज्याला बालग्रह म्हणतात ती बालग्रह आहेत.
तर ती बालग्रह प्रश्नमार्गातून येतात. त्या प्रश्नमार्गामध्येच त्याचा उपयोग कसा करायचा हे दिलेलं आहे. तर तो जो विचार आहे बालग्रहांचा, तो या षष्ठांशावरती सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने करून ते त्याच्या उपासना, त्याचे उपाय, त्याच्या पूजा, त्याचे विवेक्षित संकल्प हे सगळं त्यामध्ये करता येतं. इथे पराशराच्या कुंडल्या संपतात. पण प्रश्नमार्ग याच्याही पुढे जातो आणि प्रश्नमार्गामध्ये नवनवमांश म्हणजे D81 ही एक सूक्ष्म नवमांशाची एक पत्रिका तयार होते. ही पत्रिका बर्थ टाइम रेक्टिफिकेशन करता एक अत्यंत चांगलं टूल आहे आणि यालाच कुंदा म्हणतात. कुंदा म्हणजे कटपयादीप्रमाणे 81. त्याप्रमाणे ही कुंदा कुंडली जी आहे, ही कुंदा म्हणजे तुमचं नवनवमांश कुंडली D81. आणि D81 वरून कुठलीही जन्माची वेळ ही तुम्हाला रेक्टिफाय करता येते. हा याचा खूप मोठा भाग आहे. प्रश्नकुंडलीमध्ये ही जी कुंदा आहे, ही कुंदा जे काही प्रश्न लग्न आहे त्याच्या त्रिकोणातच येते. जर त्रिकोणात येत नसेल तर त्याचं उत्तर पाहू नये असं सांगितलेलं आहे. कारण जातकाचा प्रश्नच बरोबर नाही आहे, जातकाच्या प्रश्नातच खोट आहे. तर असा सगळा जो भाग आहे, हा भाग त्यामध्ये D81च्या अभ्यासामध्ये येतो. त्यानंतर D81च्या ही पुढे D108 ही कुंडली आहे आणि D108च्या पुढे D144 ही कुंडली आहे. D108 आणि D144 ह्या कुंडल्या अत्यंत ॲडव्हान्स्ड कुंडल्या आहेत आणि त्यामध्ये आत्म्याची प्रवास, आत्म्याची प्रेश किंवा माझ्या ध्यानामध्ये एखादा कोणीतरी आत्मा येतो आणि तो मला काहीतरी तंग करतो, या सगळ्या गोष्टींचा विचार की ज्या गोष्टी अनाकलनीय आहेत किंवा ज्या गोष्टी थोड्याशा पुढच्या आहेत किंवा आत्म्याच्याही पुढच्या आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कॉमन जातकाच्या काही याच्यात येत नाहीत, त्या सगळ्या कुंडली आहेत, त्या सगळ्या त्यामध्ये येतात. आणि शेवटची जी D150 जी आहे ती म्हणजे नाड्यांश नाडी कुंडली, ती अल्टिमेट कुंडली आहे. त्यामध्ये नाड्यांशामध्ये 2 प्रकार आहेत. एक, जर तुम्ही 30 अंशाचे 150 भाग केले रेग्युलर, तर तो भाग तुमचा एक 12 सेकंदाचा एक भाग येतो, म्हणजे 1 अंशाचा 5वा भाग. या तऱ्हेने तुम्हाला करता येतं. पण D1 to D60 हे जर तुम्ही 30 अंशामध्ये जर तुम्ही त्याचं एक टेबल तयार केलं काढायचा, तर तुम्हाला पर्यायानं 30 अंशाचे 150च भाग करावे लागतात. आणि हे जे डिव्हिजन आहे, हे डिव्हिजन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे डिव्हिजन म्हणजे D1 to D60 या कुंडल्यातल्या कुठल्या तरी एका कुंडलीच्या भागाशी जोडणार असतं. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या तऱ्हेनं जे राशी अंशाचे 1800 भाग जे आहेत ते म्हणजे तुमचं अल्टिमेट नाडी डिव्हिजन आहे. आणि या नाडी डिव्हिजनवरती जर आपण फलादेशाच्या दृष्टीने विचार केला तर त्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आणि त्या दृष्टीने जर नाडी अंश डिराईव्ह केला आणि नाड्यांश आपण काढला तर तो आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने फलप्रक्रियेमध्ये डीप जायला आपल्याला त्यामध्ये चांगलं मिळतं. पण आता 150 भागिले 12 म्हणजे किती आले? 150 म्हणजे 12 × 12 उरले 30, म्हणजे 12 दुने 24, परत षष्ठ स्थानाचेच कुठेतरी संबंध येतोय. आणि हा सुप्रा कॉन्शियसच्याही वरचा भाग आहे. तर दिस इज द अल्टिमेट पार्ट, अल्टिमेट डिव्हिजन ऑफ द झोडियाक. आता त्या काळामध्ये नाड्या ज्या प्रिपेअर करण्यात आल्या त्या काळामध्ये कुठेतरी सुपर कॉम्प्युटर असेल. हे जे 150 भाग जसे बदलतात त्याप्रमाणे त्यांनी कुंडल्या मांडल्या आणि त्या ज्या 1800 कुंडल्या तयार झाल्यात त्या 1800 कुंडल्यांचं त्यांनी बाकीचं त्या भुर्जपत्रावरती लिहून ठेवून दिली. आणि याच्या सायकल्स आहेत. या सायकल्स तुम्हाला कदाचित माहीत असतील की
एक कुंडली किती वर्षानंतर रिपीट होते, की एक कुंडली परत कधी रिपीट होतच नाही. माझ्या पत्रिकेसारखे ग्रह जे आहेत ते ग्रह त्याचप्रमाणे किती वर्षांनी पुढे येतात, याची सगळी सिद्धांताची गणित आहेत. सूर्यसिद्धांत जे शिकले असतील त्यांना ही गणितं बोटावर करता येतात. आणि त्याप्रमाणे हा जो सगळा जो भाग आहे, हा भाग काही असा खूप खास विस्ताराचा नाही. त्या काळातलं सुपर कॉम्प्युटर कसं असेल याचा मात्र विचार केलेला बरा. ते कुठंतरी एक ह्युमन ब्रेनच असेल. आणि त्या ह्युमन ब्रेनने एखाद्याच्या इंटेलिजन्स, इतका हायेस्ट इंटेलिजन्स असेल ते, की त्या हायेस्ट इंटेलिजन्सने हा भाग सगळा करून घेतला असेल ऋषी मुनींनी, आणि तो कोडिफाय करून भूर्जपत्रांवरती लिहून परंपरेमध्ये तो चालत 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 आजपर्यंत आपल्याकडे आलाय. मग ते नाडीवाले तुमचा अंगठा घेतात, काही आणखीन काही बघतात आणि त्याच्यावरून तुमची नाडी काढतात. मग ती नाडी वाचतात. त्या नाडीमध्ये तुमचे सगळे वर्णनं दिले असतात. तुमचं सगळं त्यात खरं निघतं. हा जो सगळा जो भाग आहे, हा भाग सगळा या 150चं जे गणित आहे त्या गणितावरती आहे. त्यामुळे आज हा प्रयत्न कोणीतरी करून बघितला पाहिजे. आज कॉम्प्युटर काही नवीन नाही आहे. कॉम्प्युटर प्रत्येकाच्या घरोघरी आलेलं आहे. त्यामध्ये आता फास्ट प्रोसेसर्स पण आलेले आहेत. त्यामुळे जे आता तुमचे पेंटियम वापरत होते ते आता सगळे मोडकळीत गेले. तर त्याच्यापेक्षा मोठे फास्ट हे आले आहेत आजकाल, प्रोसेसर्स आलेले आहेत. त्यांचा उपयोग करून जर हा भाग आपण केला, हा भाग जर बघितला आणि अशी जर एक सेट ऑफ कुंडलीज जर तयार करून ठेवल्यात आणि मग हा सेट आलेल्या जातकापैकी कोणाचा आहे हे जर आपण हुडकून काढलं तर त्याला एक वेगळं काहीतरी शास्त्रीय असं संशोधन केल्यासारखं होईल. आणि ते खरं नाडी संशोधन आहे. जेमिनीमध्ये या नाडीचा अर्धा भाग पण सांगितलेला आहे. 4थ्या अध्यायामध्ये अर्धनाड्यांशावरती खूप आहे. आणि त्या अर्धनाड्यांशाला त्यांनी विघटिका लग्न म्हटलेलं आहे. आणि या विघटिका लग्नावरती सेक्स ऑफ द चाइल्ड हे अवलंबून असतं. पुरुष की स्त्री, जन्माची जी विघटिका निघेल तुमची ती पुरुष की स्त्री, या दृष्टीनं त्याचा विचार असतो. त्यामुळे अर्धनाड्यांश आणि D81 म्हणजे कुंदा, या दोन कुंडल्यांचा उपयोग करून तुम्हाला बर्थ टाइम रेक्टिफिकेशन अगदी सेकंदात्मक तुम्हाला करता येतं. आणि ती जी वेळ आणि ती जी कुंडली असते ती कुंडली बऱ्याच अंशी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगते, बोलते. तर असा हाच पूर्ण वर्ग कुंडल्यांचा पसार आहे. यातल्या आपण फक्त 4 कुंडल्या बघितल्या, होरा, त्यानंतर नवमांश, दशांश आणि त्रिशांश, अशा 4 वर्ग कुंडल्या ज्या बघितल्या त्या कार्मिक कुंडल्या आहेत. आणि आपल्याकडे येणाऱ्या जातकांचे जे प्रश्न असतात ते सगळे कार्मिक आहेत. यामध्ये शिकण्यालायक प्रत्येक वर्ग कुंडली आहे आणि त्यामध्ये काही ना काहीतरी लागणारा भाग जो आहे तो अत्यंत चांगल्या रीतीनं आपल्याला मिळू शकतो. D30 पर्यंत शिकावं, D40, 45 या काही सगळ्याच कामाच्या नाही आहेत. त्याचा आजकाल फारसा उपयोगही होत नाही. त्यामुळे त्या गौण काय आहेत, पण त्यानंतर तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस त्या शिका. पण एक साधारणतः D30 पर्यंतच्या कुंडल्या ज्या आहेत त्याची जर प्रास्ताविक माहिती असेल आणि त्या कशा वापरायच्या आणि कुठे वापरायच्या हे जर माहीत असेल तर बऱ्याच तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला काढता येतात. आणि हा भाग फक्त जातकाचाच नाही आहे, तर हा भाग पूर्ण तुमच्या प्रश्नाचा सुद्धा आहे. प्रश्नकुंडलीमध्ये सुद्धा या सर्व वर्ग कुंडल्या अत्यंत चांगल्या रीतीनं वापरता येतात. आणि जातकाचा जो प्रश्न असेल, ज्या स्थानाचा प्रश्न असेल त्या स्थानाचं विस्तारित रूप म्हणून ती पर्टिक्युलर वर्ग कुंडली काढून जर तुम्ही त्याचा सर्व विचार केलात तर तुम्हाला त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर चांगलं मिळू शकतं. पण परंपरेमध्ये आणि पुस्तकांमध्येही सुद्धा त्यांनी त्रिवर्ग वापरायला सांगितलेले आहेत. नवमांश, राशी म्हणजे लग्न कुंडली आणि द्रेष्क्राण, या 3 कुंडल्यांचा विचार करून हे करायला सांगितलेलं आहे. याचा आपण एक न्याय पण बघितला, बीजपुष्पफल न्याय. त्या बीजपुष्पफल न्यायानुसार बीज, फुलं आणि फळ याचा विचार जो आहे तो नवमांश, लग्न आणि द्रेष्क्राण यावरून कसा करायचा हा सुद्धा भाग आपण थोडक्यात बघितलेला आहे. तर या तऱ्हेनं हा जो सगळा भाग आहे, हा महत्त्वाचा जो भाग आहे त्या ज्या कुंडल्यांचा, हा आपण इथे पूर्ण केलेला आहे.
यानंतरच्या वर्गकुंडल्या जर कोणाला शिकायच्या असतील तर एखादा ग्रुप चांगला तयार करा. आपल्याला पुढचा जो भाग आहे वर्गकुंडल्यांचा तोही आपल्याला त्यामध्ये घेता येईल. त्यामध्ये प्रत्येक वर्गकुंडली कशी बघायची, कशी सोडवायची, त्याची महत्त्वाची स्थानं कुठली, त्याचा काय कुठल्या तऱ्हेनं त्याचा विचार करायचा, हा सगळा भाग विशेष तऱ्हेनं आपल्याला शिकता येईल. तर या तऱ्हेनं ज्या प्रचारात असलेल्या ज्या 4 वर्गकुंडल्या आहेत की ज्या कार्मिक लेवलच्या आहेत, त्या आपण इथे घेऊन एक वर्गकुंडलीशी दोस्ती म्हणून हा एक जो पावल्यांना मी एक सब्जेक्ट दिला होता तो त्यांनी उचलून धरला आणि मला ही संधी दिली तुम्हा सगळ्यांना शिकवायची. याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे आपला. माझं काही बोलण्यात चूक झाली असेल, कुठे माझं काही वेडंवाकडं झालं असेल, माफ करा. माझा तसा काही उद्देश नाही. तुमचा जो ग्रुप होता तो हा ग्रुप मला अत्यंत आवडला. तुमच्यामध्ये शिकण्याची जी वृत्ती आहे ती खूप चांगली आहे आणि कुठेतरी प्रश्न विचारून खोलामध्ये विचार करायची तुमची इच्छा आहे आणि ही इच्छा ज्या ग्रुपमध्ये असते तो ग्रुप माझ्या दृष्टीनं ज्योतिष्य शिकणारा असतो. नाहीतर नुसतं माझ्या कुंडलीत काय होतं असं विचारणारे अनेक असतात आणि माझी कुंडली झाली की मग ते आम्हाला लक्षात येतात की याची कुंडली अटपली की हा काही दुसऱ्या कुंडली काही बघणार नाहीये. पण जो आपली कुंडली न बघता काहीतरी शास्त्रासंबंधी काहीतरी विचारतो, असे जे लोक असतात हे खरंच पुढे जाऊन हे शास्त्राला पुढे नेणारे असतात आणि शिकणारे असतात. तर या दृष्टीनं हा ग्रुप मला अत्यंत आवडला आणि अतिशय चांगल्या तऱ्हेनं तुम्ही मला साथ दिलीत आणि माझं सगळं तुटकं फुटकं जे बोललं हे ऐकून घेतलं. याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. मला वाटतं आता 10 वाजून राहिलेत. मी हा माईक आता यांना देतो, पावले सरांना, आणि कोणाला काही अडचणी असतील, कोणाला काही समजलं नसेल तर या आपल्या शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये आपण काहीतरी बघूया. हॅलो, बोला. मी जरा डिस्कनेक्ट झालो होतो. बरोबर. परत कनेक्ट झालो आता. तर मी अनम्यूटला हे देतो, लोकांना ओपन करून देतो. विचारू शकता आता अनम्यूट करून प्रश्न, आणि आपलं बोलणं की लगेच माईक म्यूट करा म्हणजे डिस्टर्बन्सेस नाही येणार. आज मॅडम एखादी पत्रिका घ्या ना, कोण म्हणजे आज जे शिकवलं त्याच्यावरती एखादी पत्रिका सोडवून दाखवा ना. रतनलाल टाटांची पत्रिकाच घ्या ना. हा, कुठली पण चालेल, असं काही नाही, पण आपल्याला व्यक्ती माहिती आहे ना. हो, हा, देऊ का? माझ्याकडे आहे ती पत्रिका. अगं पण सर बोलत म्हणजे त्यांना बहुतेक ऐकून नाही जाते का? म्यूट झाले सर. म्यूट झालेत वाटतं. पावले सरांना सांगायला पाहिजे. पावले सर आता येतोय? अनम्यूट करा सर. आता येतोय ना सर? सर आम्ही एक ग्रुप डिस्कशन मध्ये आहेत ना, आमचे काही प्रश्न होते तर ते पहिले घ्यायचे का? पहिले घेऊन घ्या ना ते प्रश्न, काहीच अडचण नाही. आता तुम्ही कारकांशामध्ये कुठला ग्रह कारकांश होईल, कारकेश कुठला होईल, तर त्याचं प्रिडिक्शन कसं राहणार? म्हणजे शुक्र आहे, रवी आहे किंवा जे बाकीचे ग्रह आहेत त्याच्यावरनं ते कसं राहणार? म्हणजे नाही, मला नाही प्रश्नाचा रोख नाही समजला. कारकांशामध्ये कुठला जो आत्माकारक जो ग्रह असेल तो कारकांशात लग्नी येईल. हो, ठीक आहे. नाही, मग त्याच्यावरनं प्रिडिक्शन कसं बघणार? त्याच्यावरनं म्हणजे फलादेश कसा काढणार? आता हे बाकी सगळे ग्रह आहेत तर तो पर्टिक्युलर ग्रह लग्नी घेतला तर त्याचं मग त्या कारकांश कुंडलीचं प्रिडिक्शन कसं करणार? कारकांशाचं प्रिडिक्शन घेताना मला तो जो ग्रह आहे त्या ग्रहाचंच कारकत्व घ्यायचंय. ओके. आणि त्या ग्रहाचं कारकत्व विशेष करून बीजरूपानं त्या माणसाच्या कुंडलीमध्ये आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता सत्व राशी, सत्व गुण, रजगुण, तमोगुण आहे, त्याचं फळ कसं बघायचं? हे सगळ्यांचं ग्रुप डिस्कशनचे पॉइंट्स आहेत, ते मी फक्त बोलते आहे. सत्व आणि रजतमाची फळं कशी बघायची, हा भाग खूप चांगला आहे आणि हा भाग जितका तुम्ही शिकाल तितका अनुभवाने पुढे पुढे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये कसं आहे की कुठली गोष्टीमध्ये एक्झॅक्टली कुठलं फळ मिळेल हा जो भाग आहे हा गुणांमध्ये खूप चांगला आहे. सत्व असेल, सत्व रज असेल तर तम मिळेल,
तर या दृष्टीने त्याची फळं काढायची. राशी कुठली आहे बघायची. राशी सत्व आहे समजा आणि त्यामध्ये रजोगुणी ग्रह पडलेला आहे. फळ कुठलं मिळेल? फळ मिळेल तिसरं. ओके. या तऱ्हेनं त्याची फळं काढायची. मग आता त्या ग्रहाचा तमोगुण कुठला हा तुम्हाला माहित पाहिजे. आता जसा गुरु आहे, गुरुचा तमोगुण कुठला? गुरु जर चिडला, गुरुचा जर कोप झाला, गुरु जर चिडला किंवा गुरुचा जर कोप झाला, त्याला जर क्रोध आला, तर तो कसा असेल? तो यामध्ये येईल. तर प्रत्येक ग्रहाचे सत्व, रज आणि तम हे गुण आहेत. तरी एक गुण जरी प्रधान असला तरी ते त्याप्रमाणे वागतात. तर ते वागणं कसं आहे याचा अभ्यास पाहिजे. तो अभ्यास तुम्ही ठेवा, म्हणजे मग तो तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. एखाद दिवशी आणि तुमच्यावरून हे करायला लागा की एखाद दिवशी तुम्हाला खूप चीड आली, तुम्ही खूप शांत आहात, तुम्ही कोणाशी भांडत नाही, तुम्ही अगदी संयमी आहात, तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध एखाद दिवशी तुम्ही कोणाला काहीतरी बोलून देता किंवा तुम्ही ऑफ होता. असं प्रत्येकाचं होतं. तुम्ही त्या दिवशी का झालात ऑफ? तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध का गेलात तुम्ही? म्हणजे कुठेतरी कुठला तरी गुण तुमच्यामध्ये जास्त झाला आणि तो तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही वागलात. तर तो कसा झाला? मग त्यावेळेस लग्नी कुठली ग्रह होती, त्यावेळेस काय ट्रान्झिट्स होते तुमच्या पत्रिकेमध्ये, हे बघा. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं. ट्रान्झिटमध्ये नेहमी ह्या गोष्टी लक्षात घ्या. फळ कसं मिळेल ते आपल्याला फक्त जे गोचरीची फळं जी असतात ती स्टिरियोटाईप असतात की त्यातली आपल्याला बऱ्याच वेळा काही अनुभवाला पण येत नाही. का येत नाही? कारण गुणाचा जो व्यापार आहे तो तिथे बिघडला असतो. तर माझ्या कुंडलीमध्ये कुठल्या भावातून तो ग्रह चाललाय, गोचरीचा ग्रह चाललाय, त्याचं तत्व म्हणजे त्याचा गुण कुठला, त्या राशीचा गुण कुठला, त्याच्याप्रमाणे मला फळ मिळणार आहेत. हा भाग त्याप्रमाणे लक्षात घ्यायचा. हा शिकावाच लागेल. जसा तुम्हाला आता प्रत्येक राशी शिलाध्याय आहे ना, माहित आहे ना, ग्रह शिलाध्याय माहित आहे ना, ग्रह शिलाध्याय परत वाचा आणि त्यामध्ये गुणात्मक त्याचं विभाजन करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी सापडतील. आणि ऑब्झर्वेशन इज द बेस्ट टूल. आणि स्वतःचं आत्मनिरीक्षण करा आणि त्यावेळेच्या कुंडल्या बघा, तुम्हाला पटापट सगळं उलगडत जाईल. सर, एकच पत्रिका घेऊन त्याचा नवमांश कुंडली, कारकांश कुंडली आणि हा पुढच्या ज्या आपण कुंडलं पाहिलं तर त्याचं सांगा ना मग एकच फॅक्ट. कारण काय होतं ते मग प्रत्येक असं वेगवेगळं प्रॅक्टिकल बनण्यापेक्षा एकाच व्यक्तीची कुंडली घेऊन त्याचे पूर्ण हे नवमांश, कारकांश कुंडली आणि आपण ज्या 3 कुंडल्या बघितल्या, होरा, दशांश, ती खूप वेळ लागेल त्याला, खूप वेळ लागेल. अच्छा. आणि ते सगळे जे विषय आहेत ते वेगवेगळे आहेत ना. अच्छा. नवमांशामध्ये फक्त त्याचं लग्न बघता येईल आणि त्याचा विवाह, आपलं आध्यात्मिकता बघता येईल. तुमचं हे घेतलं तुम्ही, काय म्हणतात त्याला, द्रष्करण घ्यायला गेलं तर मग त्या द्रष्करणावरती वेगळ्या गोष्टी बघाव्या लागतील, होऱ्यावरती वेगळ्या येतील. त्याला खूप वेळ लागेल. कुंडलीत म्हणजे त्याचा जसा प्रश्न असेल जातकाचा त्याप्रमाणेच तुम्हाला विचार करायचा. असं फार कमी वेळा होतं की तुम्हाला यू हॅव टू अॅनलाइज ऑल द कुंडलीज, असं फार कमी वेळा होतं. सगळे हे जे नियम आहेत ते पाराशरीमध्येच मिळणार आहे. हो, बेसिक पाराशरीच आहे. आणि पाराशरीची श्रीधर टीका म्हणून आहे. मुळात वाटायचं श्रीधर टीका. श्रीधर टीका कुठे मिळाली तर बघा. सर, हे मराठीत आहे का हिंदीमध्ये कसं? नाही, संस्कृतात आहे पूर्ण. सगळे संस्कृत मध्ये. प्रॉब्लेम तोच आहे, संस्कृताचं मराठी कसं करायचं. अच्छा. मग हिंदीमध्ये वगैरे नाही का मग पाराशरी पण? हिंदीत नाही. अच्छा. मग सर आम्हाला कसं कळणार मग, कुठल्या पुस्तकावरनं कळेल हे? मग नाही, संस्कृतात मिळू शकेल तुम्हाला. अजून ती नेटवरती पण नाहीये कुठे श्रीधर वाक्य. ती तुम्हाला कुठेतरी याला मिळेल. माझ्याकडे ते हस्तलिखितात आहे. ती एखादी मॅन्युस्क्रिप्ट आहेत माझ्याकडे खूप ज्योतिषावरचे, त्याच्यामध्ये ती श्रीधर टीका आहे. ते आम्ही सगळ्या संस्कृत लेक्चररना दाखवून त्याचं हे करून घेतलंय. जे अध्याय आम्हाला सांगितले होते, अध्याय तिथे काय आहे त्याच्यामध्ये ते आम्ही, मला ही सवय फार आहे, जोपर्यंत पुस्तकात नाही दिसत तोपर्यंत माझा काही विश्वास नाही बसत त्याच्यावर. आमचे गुरुजी म्हणायचे की धुंड, आणि ते धुंडायचं म्हणजे ते मला पूर्ण 6 महिने मी त्याच्या मागे लागायचो आणि ते इतकं वाचूनही कुठेच काही मिळायचं नाही.
मग त्यांच्याकडे गेलं की ते म्हणते थक गया, बताता हूं मैं तेरे को, लावो कहाँ पर. आणि ते एक पान उघडायचे आणि ते वाचायला लागायचे आणि ते अर्थ सांगायला लागायचे. हे तर मी 10 वेळा वाचलं होतं आधी, तरी मला कळलं नाही. असा तो सगळा भाग आहे. पण तो मुळात मिळणं मुश्किल आहे. तुम्ही हे बघा ना, ज्यांचं जे पुस्तक आहे वर्गचक्र म्हणून जे पुस्तक आहे, एक संजय रथांच्या जो ग्रुप आहे जगन्नाथ ज्योतिष्य म्हणून त्यांचा जो SJC श्री जगन्नाथ ज्योतिष्य सेंटर म्हणून त्यांचं जे संस्था आहे, ते पूर्वी दरवर्षी एक कॉन्फरन्स घेत असत. तर एक हैदराबादला एक कॉन्फरन्स आम्ही घेतली होती, ती पूर्ण डिव्हिजनल चार्ट्स वरती होती. तर त्याचं आम्ही एक कंपायलेशन करून एक पुस्तक काढलं होतं. ते वर्गचक्र म्हणून आजही मिळतं. ते वर्गचक्र इंग्लिशमध्ये आहे, पण ते वर्गचक्र तुम्ही संग्रही ठेवा. मी मला वाटतं ग्रुपमध्ये टाकलंय ते वर्गचक्र, किंवा विकत घ्यायची गरज नाही. नसेल टाकलं तर मी टाकून दिलं आज. माझ्याकडे आहे ते, त्याची PDF आहे, ती मी टाकून देईल. म्हणजे ते वर्गचक्र जे आहे ते वर्गचक्र तुम्ही वाचा. आणि ते काही सिंपल इंग्लिश आहे, ते काही विशेष कठीण इंग्लिश नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला येईल ते. आणि तेवढं इंग्लिश सगळ्यांना येतं, त्यामुळे ते वाचण्याला काही हे नाही. ग्रुप करा आणि वाचा. तुम्हाला नाही समजलं दुसऱ्याला विचारा, तिसऱ्याला विचारा, बरोबर समजतं ते. तर या दृष्टीनं घ्या ते. काही इंग्लिशचा भाऊ अजिबात बाळगू नका, सोपं इंग्लिश आहे ते. तर त्यामुळे ते तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला सर्व आकृत्या, सर्व हे तुम्हाला सगळं मिळेल. मी उद्या पाठवतो तुम्हाला. हा, तर ते वर्गचक्र वाचा. वर्गचक्र वाचलं तुम्ही की यू गेट एव्हरीथिंग ऑन ह्याच्यामध्ये. आणि माझं ते अंतरंग जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये भरपूर माहिती आम्ही त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्व त्याचे जे नियम वगैरे आहेत ते नियम पूर्ण जुन्या ॲस्ट्रॉलॉजिकल मॅगझिनमध्ये जे सगळ्या लेखमाला आल्या होत्या त्या सगळ्या एकत्र करून त्याचं ट्रान्सलेशन करून मी आणि आमच्या नागपूरचे विवा दिवेकर, गुरुवर्य विवा दिवेकर, या दोघांनी मिळून आम्ही ते काम केलेलं आहे. त्यामधले जे टेबल्स आहेत ते टेबल्स पूर्ण तुम्हाला कुंडल्या त्यामध्ये मॅन्युअली काढता येतील असे आहेत. आणि ॲटेस्टेज काढता येतील. एका वेळेस तुम्हाला D1 to D60 इन्क्लुडिंग D11 वगैरे जे आहेत, ज्या ह्याच्यात येत नाहीत, ते सुद्धा तुम्हाला ॲटेस्टेज काढता येतात. तर हा भाग कसा काढायचा याचे टेबल्स पण त्यामध्ये दिलेले आहेत. आणि सगळं वर्गकुंडलीचं प्रास्ताविक आणि वर्गकुंडली काय आहे काय नाही आहे हा भाग बराचसा त्यामध्ये कव्हर होऊन जाईल. ही 2 पुस्तकं संग्रही ठेवा. आणि काही नाही आलं तर मी आहेच, मला विचारा, त्यामध्ये आपल्याला सगळं बघता येईल. ओके सर. आणखीन काही कोणाला आहे? हे वर्गकुंडलीसाठी जगन्नाथ होराच बघायचा का आपले? जगन्नाथ होराचं काय आहे की जगन्नाथ होरामध्ये सर्व वर्गकुंडल्या दिलेल्या आहेत. त्या सर्व वर्गकुंडल्या अजूनही इतर सॉफ्टवेअर्समध्ये नाही आहेत. तुम्ही जे होरा वापरू शकता किंवा श्री ज्योती स्टार म्हणून एक आहे ते वापरू शकता. पण श्री ज्योती स्टार हे महागडं आहे, तुमचे जवळपास 10-12 हजार जातील त्यामध्ये. त्यापेक्षा जगन्नाथ होरा वापरा, फ्रीली डाउनलोड करून घ्या. त्याचे काय एक पैसा घेत नाही आम्ही लोक. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मॅक्सिमम मिळेल, काही प्रॉब्लेमच नाही. दाखवणार होतं ना एकदा जगन्नाथ होरा कसं ऑपरेट करायचं ते? हो, तुम्ही बघा एखाद दिवशी आपण बसूया आणि एखाद दिवशी बसा तुम्ही आणि मला सांगा. आपण ते इकडे स्क्रीन शेअरने मी तुम्हाला सगळ्या कुंडल्या ज्या आहेत ते काय, त्याच्यामध्ये कसं करायचं, सेटिंग कसे करायचे, आयडियल सेटिंग काय आहे, प्रत्येक टॅबमध्ये काय काय बघता येतं, त्याचा उपयोग काय. खूप मोठं आहे ते, याला 3 तासही कमी पडतात, इतकं मोठं सॉफ्टवेअर आहे ते. त्यामुळे त्याचं तुम्ही वेळ काढा आणि बसा एखाद दिवशी, एखाद्या रविवारी वगैरे बघा आणि त्या ह्याच्यामध्ये असं हे करा. सकाळी बसा फ्रेश माइंडने, 9 ते 12 वगैरे असं चांगलं समजतं. पावले सर करते. हा, ते एकदा पावले सरांना सांगा तुम्ही, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला करता येईल. आणि ते सॉफ्टवेअर एकदा तुम्हाला वापरता आलं की काय आहे की तुम्हाला कसल्या म्हणजे अडचणच नाही. तुम्हाला सगळं जे आहे ते ॲट द क्लिक ऑफ द माउस यू विल गेट एव्हरीथिंग. आणि ते लावायचं कसं हाच भाग तुम्हाला फक्त बघायचं. सेटिंग्स एकदा तुमचे बरोबर असले तर सगळे तुमचे उत्तरही लग्न बिग्न सगळं बरोबर राहतं. त्यावरून वर्गकुंडल्या काढलेल्याही बरोबर राहतं. या तऱ्हेने तुम्हाला सगळ्या गोष्टी बघता येतील. ओके सर, थँक्यू. सर, मग जगन्नाथ होरामध्ये काशीनाथ होरा पण येतो का? काशीनाथ होरा वेगळा आहे?
नाही, काशीनाथ होरा येतो ना त्यामध्ये. काशीनाथ होरा आहे, जगन्नाथ दर्शकरण, हे सगळे प्रकार येतात त्यामध्ये. नवमांशाचा कुठला प्रकार पाहिजे तुम्हाला तो सगळा त्याच्यामध्ये येतो. सिलेक्ट करा आणि तुम्ही घ्या, त्यामध्ये तो सगळा येतो. सर तुम्ही आज एक ग्रुप वरती एक छोटं एक्सेल शीट टाकलंय, लाईफ फोर्स ऑब्लिक इन्स्पिरेशन आणि नॉलेज. त्याच्यातला शनीचा लाईफ फोर्स समजला नाही सर मला. श्री कोम दिलेले. शनीचा कशावरती आहे एक्झॅक्टली? शनीचा लाईफ कोर्स ते त्याचं नॉलेज दिले दक्षिण काली. छोटस एक्सेल शीट आहे, सगळं रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, दशमहाविद्या दिले त्यामध्ये. तेच ना, दशमहाविद्या. दशमहाविद्या. त्या म्हणतात तर शनीचं लाईफ फोर्स, शनी तेच सर. तर शनीचं लाईफ फोर्स किंवा इन्स्पिरेशन जे आहे ते समजलं नाही. श्री कोम म्हणजे कुठली देवता आहे ते? अच्छा, ती म्हणजे तुमची ही काय म्हणतात तिला, श्रीदेवतेची जी असते ना, श्रीदेवीची जी असते, श्रीदेवी म्हणू आपण त्याला दशमहाविद्यातली. अच्छा, जी विच इज व्हेरी श्री विद्येची जी येते देवता येते ती आहे. त्याच्यामध्ये दोन आहेत ना त्याच्यामध्ये, एक नीलशक्ती आणि ताराशक्ती. नीलशक्ती ते नॉलेज दिलं तुम्ही दक्षिण काली. राहूवरती चिन्ह असतात. राहूवरती चिन्ह असतात. ती म्हणजे तुमची हे काय म्हणतात त्याला, चामुंडा. दुर्गा सप्तशतीमध्ये तुम्ही म्हणता ना, ऐं ह्रीं क्लीं चामुंडा. हा जो नवार्णव मंत्र जो आहे त्यातली जी चामुंडा आहे ती म्हणजे चिन्नमस्ता. सर ते श्री विद्या म्हणजे तुम्ही हे सांगताय का, त्रिपुर सुंदरीची उपासना वगैरे काय? त्रिपुरा सुंदरी, येस. त्रिपुरा सुंदरी बुधाची दिलेली आहे सर तुम्ही. त्रिपुरा सुंदरी बुधाची आहे आणि श्री विद्याची जी नीलशक्ती आहे ती शनिवार. नीलशक्ती आहे का ती? दक्षिण काली म्हटले त्याच्यात. दक्षिण काली शनीला दिलंय? हो सर. नाही, दक्षिण काली वाचून दाखवू का तुम्हाला? नाही, दक्षिण काली असेल दिलं, पण ऍक्च्युअली नीलशक्ती त्यामध्ये जास्त परफेक्ट येते. बरं, ठीक आहे, मग करेक्ट करून देतो. सर मग नीलशक्ती म्हणजे तारा देवी धरायची का वेगळीच धरायची देवता? नाही, नीलशक्ती वेगळीच आहे, तारेचंच रूप आहे ते, पण ती वेगळी आहे. ओके. नीलतारा म्हणतात. पण नीलतारा गुरुला दिलेली आहे सर तुम्ही. नीलतारा गुरुला दिलेली आहे. एक्झॅक्टली नाही, वामन. हो, आहे ना, ती गुरुला आहे. नीलतारा ऑब्लिक करून दिले त्याला, गुरुला आहे ती. बरोबर. ही जी आहे ना शनीची जी आहे ही नीलशक्तीच आहे एक प्रकारची. मला त्याचं नाव एक्झॅक्टली आठवत नाहीये. नीलशक्ती आहे. नीलशक्ती. शनीची नीलशक्ती येते का? नीलशक्ती. ठीक. सर तुमचं जेवण झालंय की नाही? नाही, मला जेवायचं आता. अच्छा, मग मला वाटायला काम होतं आज मला. आलो इकडे वरती तर 7:15 वरती आलो, माझं सगळं बंद करून. त्यानंतर वेळच नव्हता, त्यामुळे मी चहा प्यायलो आणि बसलो. आता आरामात जेवण. सर पण आता तुमच्या दृष्टीने आज पूर्ण झाले का क्लास सगळे आपले? हो सर, मी जेवढं होतं. बरं, जेवढं. पण आमची अशी रिक्वेस्ट आहे, बोला, की अजून आम्हाला 1-2 पिरियड तुम्ही द्यावेत. आणि आपले जे मागच्या नवमोश देशकांनी होरा कुंडल आहेत त्याच्यावर थोडे एक एक्झाम्पल घेऊया आपण आणि थोडस समराईज करू. चालेल. तुम्हाला वेळ असेल तेव्हा करू. आणि एक्झाम्पल घ्या कोणाचं तरी आणि ते सगळीकडे आम्हाला फक्त पुढल्या आठवड्यात घ्याल तर बरं होईल. हो चालेल ना, आम्ही तोपर्यंत अभ्यास करतो. चालेल. जसं टाटांची घ्या, नाही तर इंदिरा गांधी घ्या, एकच पत्रिका घ्या. पत्रिकांना एका कुंडलीचा पूर्ण अभ्यास करू. रतनलाल टाटांचीच घेऊ, त्यांची चांगली आहे पत्रिका. आणि आम्ही 2-3 दिवस लग्न का झालं नाही ते पण त्याच्यातनं काढता येईल, किंवा एवढे मोठे कसे झाले, गेल्या जन्मीचं काय आहे, काढता येईल ना. सगळं काढता येईल, सगळं काढता येईल, काही वादच नाही. करता येईल. पुढल्या आठवड्यामध्ये आपण बसूया मग त्याप्रमाणे. हो, आणि तोपर्यंत जेवढा वेळ मिळेल तर आम्ही अभ्यास करतो थोडा. अगदी. थँक्यू. येस सर, थँक्यू सर. चला मग थांबायचं आज इथे.
हो सर. चला धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. नमस्कार सर. छान मस्त माहिती मिळाली. काही काही माहिती नव्हती ती. धन्यवाद. काइंड वर्ड्स. नमस्कार सर. थँक्यू सर. थँक्यू नाही सर, साष्टांग दंडवत तुम्हाला. साष्टांग दंड. हो नक्कीच नक्कीच कारण साष्टांग हा जो 9th इतका मोठा नाही मी फक्त तुमच्या युनिव्हर्सिटीकडे आहेत. बाकी कुठल्याही युनिव्हर्सिटीकडे हे चार्ट नाहीये. डी चा अभ्यास कसा करायचा सगळा. हो नाही. बाकी कुठल्याही ठिकाणी नाहीयेत हे जे आहे. नाही आहेत बरं. परत भेटूच आपण लवकरच. चालेल. चला. येस सर. थँक्यू. नमस्कार. दोन्ही पुस्तकं खूप छान आहेत. ओके. पावले साहेब, पुस्तकांचं विचारलं का सरांना तुम्ही? हो विचारलेले सरांना. तुम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे टाका आणि सध्या याचे प्रॉब्लेम आहेत पोस्टाचे वगैरे, तर ते आपल्याला नंतर ते पाठवणार आहेत. त्यांचे पॅकिंग रेडी आहेत. काही लोकांनी पैसे भरले ना त्यांचे, फक्त आपल्याला पाठवायचे राहिले. तर आता सध्या याचा प्रॉब्लेम आहेच ना. आपल्या कुरिअरचा पण आहे आणि पोस्टाचाही प्रॉब्लेम आहे सध्या. जसं चालू होईल तसं ते पाठवतील आपल्याला. मंत्रशास्त्राचा वर्ग कधी कोणतरी विचारते. मंत्रशास्त्र शिकवणार होते ना सर? हो, आपण काय करू, अजून 2 तरी क्लास घेऊयात आणि ते समराईज करू सगळं. आणि आधीचे जे काही थोडस आपल्याला झालेलं आहे ना, असं थोडं ब्लँक राहिलंय किंवा समजलं नाही, ते सगळे विथ एक्झाम्पल आपण कम्प्लीट करून घेऊ. आणि 3 दिवस तरी त्याच्या आधी अभ्यास करू आपण. ते पूर्ण झालं पाहिजे ना. हे पूर्ण झालं पाहिजे आधी. हो ना, आपले स्टडी आपण पूर्ण करू. शंकांची एक लिस्ट करू आपल्या, आणि जे रूल्स आहे ना त्या रूल्सची एक लिस्ट करू. आपण आधी रूल लावून बघू. म्हणजे सरांनी ज्या कुंडल्या सोडवल्या त्या सोडून आपण इतर आपल्यातलेच कोणाचे कुंडले घेऊ. सगळ्यांचे घेऊ लागल्या तर एक एक. आणि त्याला ते रूल लावून बघू. आपल्याच घेऊ सर. आपण बसलोच नाही ते, आपण आपल्याच घेऊ ना. आपल्याला कळतात सर काय लाईफ बद्दल पूर्ण माहिती ना आपल्याला. मग अजून याच्यापेक्षा काय घेऊ शकतो. तर आपल्याच कुंडल्यांचा अभ्यास करू आणि ह्याच्यात ज्या शंका येतील ना त्याची लिस्ट करू एक. आणि जे जे रूल आपल्याला सापडलेत त्या रूल्सची एक लिस्ट करू. ते रूल लावून बघू सगळ्या कुंडल्यांना, आणि तिथे अडचणी येतील त्या अडचणी सरांकडून क्लिअर करून घेऊ. हॅलो पावले सर. बोला. साधारण कधी घ्यायचं? पुढच्या रविवारी घ्या. तोपर्यंत मागचा अभ्यास होईल. नाही सरांबरोबर नाही, आपल्याला अभ्यास करायचा आधी. ते विचारतायत. ओके चालेल. मी दररोज तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तर 2-3 दिवसांनी. 2-3 दिवस कशाला हो मॅडम, उद्याच बसायचंय. सर रोज घ्या. सर रोज घ्या तुम्ही ना आपण. कारण ते विसरून जात. ताजं लक्षात असताना तेव्हाच अभ्यास करायला पाहिजे. बरं चालेल. ओके. हा, उद्या किती वाजता? उद्या रात्री आपण 8:30ला भेटू. असंच 8:30 ते 10, 10:30 पर्यंत बसू. जेवण करून द्या म्हणजे निवांत. 9 वाजता घ्या सर. म्हणजे मग जेवण. कोणाचा माईक हे होतोय, हमिंग साऊंड येतोय कोणाचा. पावले सर, सरांना आवाज नाही येत तुमचा. घेणार असतील ना सर, पुढच्या कुंडल्या घेणार असतील तर आपण तयार आहे. म्हणजे मी तयार आहे. विचारा, सगळे तयार असले तर त्यांना पुढच्या पण कुंडल्या शिकवायला लावा. पावले सर, त्याच्या आधी पुस्तकं येऊ देत. ते पुस्तकातनं थोडस कसं होतं, विसरायला नाही होत सगळ्या गोष्टी. पुस्तक समोर असलं की बरं वाटतं. नाही पण सरांना आपण ना त्या कुंडल्या घेणार ना सोडून, तर लग्न कुंडलीपासून सुरुवात करूया. लग्न कुंडली सर कशी सोडवतात? मग द्रेष्टा, मग होरा, मग नवमोश. तर उद्या 9 वाजता घेऊया. चालेल सर? पावले सर. पावले सर म्यूट झाले. अच्छा, सरांचा आवाज नाही. उद्या हो उद्या 9 वाजता घेऊया सर. 8:30ला का बरं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, ते जेवण होत नाही कोणाचे, काही होतं म्हणून. मग तुम्ही जेवून घ्या ना 8 वाजता, बाकीचे जेवतील. लेट होतो नंतर, मग 8:30 बरं आहे. बरं 8:30. म्हणजे कसं होईल,
मी पण 8ला जेवून घेतो, म्हणजे काय नाही तर माझ्यासाठी थांबतो, आई थांबते, हा, कोणीतरी मग तोच थांबतं. प्रॉब्लेम होतो. जेवण जर नाही झालं तर मग रात्री 11च वाजतात, 10, 10:30, पावणे हो 11 ना, मग वाजतात. तुम्ही खाऊन घ्या जे रेडी असेल ते, आणि आपण अभ्यास करू, बाकीचे जेवतील. एक दिवस त्यांना म्हणा तुम्ही जेवा तुमचं. ओके ओके, चालेल. चालेल, ओके. अजून चल. काही कोणाला बोलायचंय? तर मग आता धन्यवाद. पुस्तकं तर आता मिळणारच नाहीयेत ना, ते पैसे आता पुस्तकं आता नाही पाठवून मिळणार, उपयोग. पण तुम्ही पैसे भरून टाकले ना तिकडे की तुमचं पॅक रेडी राहील. फक्त तो द्यायचा राहील याच्यात, पोस्ट ऑफिस मध्ये किंवा कुरिअरच्या ऑफिस मध्ये. कुरिअर तर झालंय तुम्ही सुरू, त्यांचा आता मला अकाउंट असं नंबर वाटतं. ग्रुपवर टाकलेला आहे, त्याच्यात तुम्ही पैसे ट्रान्सफर करून टाका. तुमचा पत्ता त्यांना पाठवून द्या, आणि ती जी पावती आहे तर त्या पावतीचा नंबर वगैरे अटॅच करा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की या व्यक्तीने पैसे भरलेले आहे, यांना पुस्तक पाठवायचं आहे. डीटीडीसी चालू आहे सर, माझे येतात कुरिअर सगळे आता. नाही, पण आता सरांकडे ते हा रिसोर्सेस पाहिजे ना की हा, तिथपर्यंत त्यांचं घेऊन वेगळं जायचं. असेल कुठलं, बरोबर आहे ते. आणि डीटीडीसी पैसे खूप घेणार. हा, ते आहे मात्र. हा, ते पैसे जास्त Right. घेतील. आता ह्या काळात तर त्यांचं मॅन पॉवर पण कमी आहे. परत ते मग सॅनिटायझर, मास्क त्याचे पण पैसे ऍड करतात, कारण त्यांना पगार जास्त द्यावा लागतोय त्या डिलिव्हरी बॉयला वगैरे. राईट. तर काही लोक मग 500 रुपये मागतात एका पार्सलचे, असं व्हायला लागलं. नाही, जाऊ दे पुस्तकांपेक्षा नको. ते कुरिअरचा खर्च जास्त येईल. हा, मिळेल तेव्हा मिळत आहे, काही इश्यू नाही. हा, थोडा उशीर लागला तर हरकत नाही. पुस्तकं छान आहेत, दोन्ही पुस्तकं छान आहेत. हो, मॅडमने आणलेत नाही पुस्तक. हो, मी आणले. पुण्यात मिळत नाहीत ना कुठंच? सर किती पैसे पाठवायचे सांगू शकाल का? 450 काहीतरी. 450 रुपये सांग. हा, 450. ओके, थँक्यू सर. मी तुम्हाला तो ग्रुप वरचा आहे ना, परत कॉपी पेस्ट करतो खाली मी टाइमलाईन मध्ये, अकाउंट नंबर वगैरे. ओके. वनिता मॅडम, तुम्ही ते बोर्डचं काम करता का माझं? हो, करेन ना, सांगा तुम्ही. हा, तो द्या तुम्ही बोर्ड, मला फक्त सांगा अमाऊंट किती ट्रान्सफर करायची, मी करतो. किती साईज सांगा तुम्ही मला. मीडियम साईज घ्या, खूप मोठा नाही, खूप लहान नाही, तरी एक परफेक्ट साधारणतः 3x4चा घ्या. किंवा एक तर बजेट सांगा, म्हणजे ते तोपर्यंत 3x4चा. 3x4 म्हटलं ना मी, 3x4. हा, किंवा मग 2.5 बाय 3.5 असा असेल तर घ्या. त्याच्यापेक्षा थोडा छोटा चालेल, पण मोठा नका घेऊ, कारण असं घरात त्यांना अडचण नको व्हाईट वाटायला. बोर्डच ना? व्हाईट बोर्ड घ्या, आणि त्याचे मार्कर पेन पण 3 रंगाचे, ग्रीन, रेड आणि ब्ल्यू असं देऊन टाका. आणि मला कलरचे चालेल. मार्कर करू करायची एंड मीटिंग? हो, चालेल सर. स्मितागिरी मॅडम, तुम्ही याचं नाही, त्या काही नाही कशाचं म्हणतात सर? का? हा, नाही, त्या मला म्हणाले तुमच्याशी डायरेक्ट बोलते म्हणून. कुठं बोलले त्यांनी? 2 वेळा फोन केला, उचललाच नाही त्यांनी. हो का? माझा उचलला आणि म्हणाल्या त्या की मी डायरेक्टच बोलते म्हणून. बरोबर, चालेल. म्हणलं ठीक आहे, कारण ते जास्त चांगलं ना. हो, चालेल, ठीक आहे, काही हरकत. ओके. उद्या 8:30 वाजता ना सर? हो, 8:30ला भेटू उद्या. ओके सर. चालेल. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. हॅलो, काय चाललंय? कोणाशी? सौरभशी बोलताय का?